ऐकावे विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठा मूर्ती तुम्ही वैसुनी अंतरी मज जागवा निर्धारी तुम्ही सत्ताधारी प्रपंच करावा हरी तुम्ही वैसुनी अंतरी मज जागवा निर्धारी श्रेष्ठा ज्ञानदेवा एका जनार्दनी आठवा तुम्ही वैसुनी अंतरी मज जागवा निर्धारी समचरण सरोजम सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदैवमलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगातून प्रथम नमन दुसरे चरणासंतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकार जयांची केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम् कलांकां कतेजोधिकामोदिमत्रम् खलानीशवादापनोदारदीक्षम् समाधिष्टमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो ज्ञानेश्वराय जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिदेविया आपुलिया स्नेहाची मागेश्वरी जरी मुकया ते अंगिकारी तरी तो वाचस्पती से करे प्रबंध घोडा आता कृपा भांडवल सुपडी हरी माझी पतीची पोतडी करे ज्ञानबद्ध जोडी थोडा विमाते चला ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती तुम्ही वैसुनी अंतरी मज्जा गवारी धारी पवित्र श्रीलाई जाई मातेच्या चरणी कैवल्य सम्राट चक्रवर्ती भगवान विष्णू मोहिनी ज्ञानवरायांच्या पवित्र दरबारामध्ये भगवान सिद्धेश्वराच्या सानिध्यामध्ये आज्ञापक्षाच्या पवित्र शीतल अभंग अशा चित्रछायेखाली 84 शब्दांच्या वास्तव्याने सिद्ध असणाऱ्या अनंतपूर्ण नगरीमध्ये परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय गुरुवर डॉक्टर बाबांच्या कृपाशीर्वादाने प्राप्त झालेली ही कीर्तन व सेवा समस्त ग्रामस्थ आंबे परिसर या मंडळातून परिसरातून आलेली सगळी वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व कीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य वादनाचार्य श्रोती मंडळी अन्नशूर दानशूर दाते आणि पारायण करणारे सर्व वाचक मंडळी या सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्याची सेवा करण्याकरता जो अभंग या ठिकाणी घेतलेला आहे
हा अभंग पैठण निवासी शांतीप्रभू एकनाथ महाराजांचा आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून शांतीप्रभू एकनाथ महाराज ज्ञानोबरायांचं विशेषत्व प्रतिपादन करतात. ज्ञानोबराय कोण आहेत ते सांगून ज्ञानोबरायांकडे विनंती अर्थात मागणी करतात आणि विनंती करत असताना म्हणतात की महाराज माझी ऐकावी. बोलणारे कोण आहेत? शांतीप्रभू एकनाथ महाराज. आणि विनंती कुणाकडे करत आहेत? ज्ञान कैवल्य संप्रदायाचे प्रमुख विष्णू मोठे ज्ञानोबरायांकडे. आणि कोणती मागणी करतात, कोणती विनंती करतात? तुम्ही बैसोनी अंतरी. आणि अंतकरणापासून काय गोटे खेळा नाही म्हणत. तुम्ही बैसोनी अंतरी काय करा? माझं जागावा. कारण प्रेम कुठं उत्पन्न होतं? अंतकरणात. विकार कुठं उत्पन्न होतात? अंतकरणात. ज्ञान कुठं उत्पन्न होतं? अंतकरणात. भक्ती कुठं उत्पन्न होते? अंतकरणात. आणि परमात्मा राहतो कुठे? सर्वागती राम देहा देवी. तुम्ही काय करा? तुम्ही बैसोनी तुम्ही माझ्या अंतकरणामध्ये बसा. कारण अंतकरणामध्ये जर संत येऊन राहिले तर त्या संतांच्या ठिकाणी काय काय असतं? संतांच्या ठिकाणी भक्ती असते, संतांच्या ठिकाणी ज्ञान असतं, संतांच्या ठिकाणी विरक्ती असते, संतांच्या ठिकाणी शांती असते, संतांच्या ठिकाणी दया असते. किंबहुना दैवी संपत्तीचे जेवढे काही 26 गुण सांगितले आहेत अभयम सत्व संशोधन 13व्या अध्यायामध्ये पाहून घ्या. एकूण 26 गुण सांगितलेले आहेत दैवी संपत्तीचे. जिथं संत असतात त्या ठिकाणी दैवी संपत्तीचे गुण त्याला बोलवावं लागत नाही, ते येऊन राहत असतात. ज्ञानेश्वरीमध्ये नव्या अध्यायामध्ये वर्णन करतात दैवी संपत्ती तुला राहण्याकरता हे संत मिळाले म्हणजे हे तिचं भाग्य आहे. आपल्या जीवनामध्ये एखादा गुण आला हे आपलं भाग्य आहे. पण दैवी संपत्तीचे 26 गुण त्या संतांच्या ठिकाणी राहतात आणि त्या दैवी संपत्तीला जिवंत राहण्याकरता जे गुण मिळाले, जे महात्म्य मिळाले हे तिचं भाग्य आहे. म्हणून ज्ञानोबांनी वर्णन कसं केले ज्ञानेश्वरीमध्ये? ऐसे जे महानुभाव जे दैवी दैव. ज्ञानोबा म्हणतात दैवी प्रकृतीला राहण्याकरता हे संत मंडळी मिळाले, हे दैवी प्रकृतीचं दैव आहे म्हणजे हे तिचं भाग्य आहे. त्याचं तात्पर्य काय सांगायचं मला? संत ज्याच्या हृदयामध्ये वास्तव्य करण्याकरता आले किंवा भगवंत ज्या हृदयामध्ये वास्तव्य करण्याकरता आला त्या ठिकाणी दैवी संपत्तीचे 26 गुण जे आहेत ते आपोआप येत असतात. आणि जिथं दैवी संपत्तीचे गुण आले त्या ठिकाणी संसाराचा अनर्थ तो राहत नाही. ज्या ठिकाणी दैवी संपत्तीचे गुण आले त्या ठिकाणी काम क्रोध विकार राहत नाही. किंबहुना ज्या ठिकाणी दैवी संपत्तीचे गुण आले तो महात्मा या जन्ममृत्यूच्या सागरातून सहज विलया पार पडायला जातो. आणि तो एकटा जात नाही, तो जात असताना अख्ख्या विश्वाला घेऊन जातो नाही, तो विश्वालाच वैकुंठ करून टाकतो. ज्ञानोबांची उभी आहे. ज्ञानोबा म्हणतात कैसे माझ्या तुम्ही आले देश कालात ते विसरले कीर्तने सुखी झाले आपण पाची कृष्ण विष्णू हरे गोविंद या नामाचे निकल्पबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. पूर्वी कसं होतं म्हणजे पूर्वी कोणीतरी एखादा व्यक्ती गुरुच्या सहवासामध्ये जायचा, तो गुरुची सेवा करून मुक्त व्हायचा, वैकुंठाला जायचा. एखादा व्यक्ती परमार्थ करायचा आणि त्या परमार्थाच्या माध्यमातून वैकुंठाला जायचा. म्हणजे संतांनी काय केलं? काही एखादे वैकुंठी जावे तरी वैकुंठची केली आघवे. या पृथ्वी तलाला वैकुंठ करण्याची ताकद जर कुणामध्ये असते तर या संतांमध्ये असते. आणि असे संत जर आपल्या हृदयामध्ये येऊन जर बसले तरी देह नाही राहत, हे देहच परमात्म्याचं घर होऊन जातं. हा देह म्हणजे हा देह राहत नाही, तो देह म्हणजे ज्ञानस्वरूप होऊन जातो. म्हणून ज्ञानोबांचं वर्णन कसं केलं? ज्ञानोबांचे हात, ज्ञानोबांचे पाय, बाबूचा देह म्हणजे तुमच्या आपल्यासारखा सप्त धातूचा देह नव्हता तो. ते चालते ज्ञानाचे बिंब. तुम्ही मटकीला फुटलेले पाहिले असतील, तुम्ही कडधान्याला फुटलेले पाहिले असतील, तुम्ही वाटण्याला फुटलेले पाहिले असतील, पण साक्षात परब्रह्म स्वरूपाला ब्रह्माला फुटलेले अंकुर म्हणजे ज्ञानोबांच्या हातपाय त्याचे अवयव ते सुखाचे मग माऊली माणसासारखं दिसत होते. ते दिसत माणूस होते पण ते माणूस नव्हते. ते माणूस पण ते भाग बनवते का भाग ते वर्तक दिसते देही पहिले देही ना माझ्या ठाई. ज्ञानोबा म्हणतात संत महात्मे माणसासारखे दिसतात पण ते माणसं नसतात. येड्या लोकांना ते माणसं वाटत असतात. समुद्राला नदी म्हणू नये. संत नवती जगा
दिसतात पण ते माणसं नसतात. काय काय माणसं संतांचा आवाज प्रतिसंत नसतात. बोलायचं जर झालं तर बोलायला काय हरकत आहे, खोट्या करायला काय हरकत आहे. पण ज्ञानोबा म्हणतात माणसाचा आणि संतांचा भेद करायचा असेल तर माणूस म्हणजे कोण, जर त्याने आपण परीक्षण करा. जर स्त्रीमध्ये आणि पुरुषामध्ये आपल्याला भेद दिसत असेल तर समजून घ्यायचे आपण माणूस आहोत. आणि जर आपल्याला या विश्वामध्ये संते आणि संतांना या विश्वामध्ये काय दिसतं, ज्ञानोबा वर्णन करतात या उपाधी माझी चैतन्याचे सर्व ते तत्वज्ञ संत बरोबर नागपूर लाईट आणि तुम्हाला बरोबर करायचं परमिशन नाही दिलं. लाईट आणि तुम्ही एका प्रचितीने ऐकायसाठी आलेली तुला नाही मग त्यामुळे शांत बसा. फरक करायचा झाला तर सामान्य माणसाची इंद्रिय जे असतात ना विषय भोगाकडे असतात आणि सर्वसामान्य माणसाच्या चित्तामध्ये संसार असतो. पण ज्ञानोबा संतांची भूमिका जर सांगायची झाली तर त्यांची इंद्रिय शांत झालेली असतात आणि त्यांच्या चित्तामध्ये परमात्मा असतो. वर्णन करतात ज्याचं मन शुद्ध झालं आणि शुद्ध मनाने परमात्मा राहायला त्याला संत म्हणा. झोपे सुद्धा वैराग्याची उपासना करतो त्याला संत म्हणा. ज्याच्या आस्थेमध्ये धर्म जगतो त्याला संत म्हणा. ज्ञानोबा मला तेवढंच नाही, दयाच्या आस्थेची आसभावा आत धर्म करे राणीबा पुढे जयाचे मन बोलावा विवेकाचा. ज्याच्या मनात विवेक नाही आला, ज्याच्या मनातल्या बोलाला विवेक जगतो त्याला संत असं म्हणतात. एवढंच नाही, ज्ञानोबा म्हणतात संत कुणाला म्हणायचं, जे ज्ञान गंगे नहाने वडापाव खाऊनी झाले. ज्ञानोबा म्हणतात पूर्णता जीवनी झाले. आणि पुढचं वर्णन कसं आहे, शांतीचे आले वल्लभ नवे. ज्ञानोबा म्हणतात हे जे संत असतात ना हे ज्ञानरूपी गंगेमध्ये त्यांनी स्नान केलेलं आहे. आणि ज्ञानरूपी गंगेमध्ये स्नान करायला गेला तर त्याच्यापासून वेगळा राहतच नाही. देव पहावया गेलो ते तर देवाची गोडी ठेरो. म्हणून ज्ञानोबा जर हे ज्ञानाचा अवतार असतील तर ज्ञान आणि ज्ञानोबा वेगळे कसे राहतील. कैवल्याचा भूतवाळा कैवल्याचा भूतवाळा एक त्या संतांच्या ठिकाणी देव राहत असतो 2 त्या संतांचं वैराग्य सेवा करतो 3 त्या संतांची धर्म सेवा करतो 4 त्या संतांच्या अस्तित्वाने विवेक जगतो 5 आणि ते संत ज्ञानाच्या गंगेमध्ये राहिलेले असतात 6 ते संत जे असतात सगळ्या पूर्णत्वाचा जो बोध आहे त्यांनी जीवन पूर्ण झालेले असतात 6 ठीक आहे तुम्ही मोज करा 7 आणि ज्ञानोबा म्हणतात त्या संतांची आवड म्हणजे आपल्यासारखे नाही तर शांतीने निघालेले अंकुरमध्ये ते संत असतात एवढंच नाही जे परिणाम निघाले ज्ञानोबा म्हणतात परिणाम म्हणजे ब्रह्म स्वरूपाला फुटलेले अंकुरमध्ये साधू संतांचे जीवन असतं आणि अशा संतांमध्ये ताकद किती असते या संतांमध्ये बळ किती असतं ज्ञानोबाच वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये असे संत ज्या माणसाकडे पाहतील ना किंवा ज्याच्यावरती अशा संतांची दृष्टी जरी पडेल तर ज्ञानोबा वर्णन करतात हा दिठिबा जयावरी झळके
की पद्म करून माथा पालखे. तो सामान्य मूर्ख जीव जरी असला तर ज्ञानोबा म्हणतात तो जीवाची परितुके महिने एवढे जीव महिन्याचे करणे वाचा बळी वागवणे कवणे काय सूर्याचे अंगा उठणे लागत. ज्ञानोबा म्हणतात सूर्याला चकाकण्याकरता उठणं लागतं ना आंघोळ घालावी लागते का. माझी भाषा कळते मला खंडाय लागले उठवते का देव झाले. पण ज्ञानोबा वर्णन करतात सूर्याला चकाकण्याकरता चांगली कांती आणण्याकरता देवतेचं उठणं लावून त्याला आंघोळ घालायची गरज नाही. तसं साधू संतांमध्ये एवढी ताकद असते त्यांच्या महिमेचं वर्णन केलं म्हणजे त्यांचा महिमा करेल असं नाही. उलट त्यांचा महिमा वर्णन करण्याकरता मी काय पामर वर्णन करणार म्हणजे काय त्यांचा महिमा वर्णोबे पामर त्यांचा महिमा वर्णन करता येत नाही. पण सांगायचं झालं तर ज्ञानोबाने म्हणतात त्या संतांची दृष्टी त्याच्याकडे वरती पडते. तो सामान्य जीव जरी असला तरी सुद्धा तो ब्रह्म होतो. अरे साध्या मेंढ्यावरती दृष्टी पडली तर तो ब्रह्मज्ञान बोलला. मेंढ्या प्रेतावरती दृष्टी पडली तर त्यांनी जिवंत होऊन ज्ञानेश्वरी वाचली. एका व्यक्तीवरती दृष्टी पडली तर ती आकाशात उडाली. एका स्त्रीवरती दृष्टी पडली तर तिचा पुरुष झाला. अजून काय पाहिजे म्हणजे संतांची दृष्टी जरी पडली तर त्या देवाचं कल्याण होतं. आणि हा जर लागला ना तर ज्ञानोबा म्हणतात साध गवताची काडी जरी असली तर तिला सुद्धा ब्रह्मरूपा प्राप्त होण्याची ताकद त्या साधू संतांच्या स्पर्शामध्ये असते. आणि असे संत जर आपल्या हृदयामध्ये येऊन जर बसले तर माणसाच्या जीवनाचं किती कल्याण होईल. म्हणून एकनाथ महाराजांना माऊली तुम्ही बैसोने अंतरी तुम्ही कुठे बसा माझ्या अंतःकरणामध्ये येऊन बसा. आणि अंतःकरणामध्ये बसून काय करा तुम्ही माझा जागवा निर्धारी तुम्हाला भिन्न जागृती करा. कारण या जगाला खरी जागृती देण्याचं काम जर कोणी करत असेल तर तुम्ही संत माय पाप कृपावंत. संत कसे असतात संत हे उदार असतात संत हे कृपाळू असतात आणि देवालाही जागा करण्याचं काय म्हणजे आपण सगळे सांगून मला वेळ घ्यायचा नाही. देवाला जागा करण्याची ताकद संतांमध्ये असते. मज निरंतर जागृती माणसाला जागा करण्याची ताकद संतांमध्ये असते. उठा साधू संत साधा आपुले संतांना जागा करण्याची ताकद संतांमध्ये असते. किंवा कितीही पतित जरी झालेला असला तर त्या पतिताला सुद्धा जागा करण्याची ताकद संतांमध्ये असते. म्हणून अशा संतांना एकनाथ महाराज वर्णन करतात तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी. का बरं माऊली तुम्हीच कारण माऊली तुमच्यासारखा श्रेष्ठ माणूस या जगामध्ये किंवा तुमच्यासारखा श्रेष्ठ संत अजून आम्ही पाहिला नाही. का बरं श्रेष्ठ म्हणतात वय किती आहे 16 वर्ष फक्त आणि ज्ञानेश्वरी त्यावेळेला 22 वर्ष. मग ज्ञानोबाला श्रेष्ठ म्हणण्याचं कारण काय वय तर कमी नाही पण एक लक्षात ठेवा महापुरुषांकडे पाहत असताना त्यांच्या वयाकडे पाहत नाही. महापुरुषांकडे पाहत असताना त्यांच्या योगिकांकडे आणि त्यांच्या ज्ञानाकडे पाहत असतात. सामान्य व्यवहारामध्ये माणसाचं वय पाहिलं जातं पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वय पाहिलं जात नाही. सगळ्यात श्रेष्ठ कोणता असेल तर भागवत आहे. भागवताचे वक्ते जर पाहिले तर सुखाचार्य महाराज 16 वर्षाचे आहेत आणि श्रोता जर पाहिला तर परीक्षित 40-45 वर्षाचा श्रोता आहे. म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वक्त्याचा किंवा महापुरुषाचं वय पाहिलं जातं त्यांचा अधिकार पाहिला जातो. म्हणून ज्ञानोबरायांकडे ज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. ज्ञानोबराय आपल्यासारखे माणूस नव्हते. मी जुन्या महापुरुषांच्या मुखातून ऐकलं वैराग्य तुकारायांच्या रूपाने जन्माला आलं होतं. शांती एकनाथ महाराजांच्या रूपाने जन्माला आली होती आणि ज्ञानच ज्ञानोबरायांच्या रूपाने जन्माला आलं होतं. आणि ज्ञानोबरायांकडे किती ज्ञान आहे आपण किती जरी वर्णन करत गेलो तरी सुद्धा गुरुजी डॉक्टर बाबा सांगत असतात ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. ज्ञानाचा सागर सकारामाचा ज्ञानेश्वर. आता समुद्रात तुम्ही सगळे आग्नेय मंडळी आहात समुद्राच्या किनाऱ्यावरती राहणारे समुद्र तुम्हाला जवळ आहे. आतापर्यंत अनेक लोकांनी अनेक वेगवेगळ्या विषयावरती पीएचडी केली परंतु समुद्रामध्ये किती हजार लिटर पाणी कोणी पीएचडी करणारा जन्माला आला का येईल का. कारण समुद्रात किती पाणी सांगू शकत नाही तसं ज्ञानोबरायांकडे किती ज्ञान आहे सांगता शकत नाही. ज्ञानाचा सागर म्हणलं का बरं ज्ञानाचा सागर म्हणलं याचं कारण असं आहे ज्ञानोबाने ज्यावेळेला ज्ञानेश्वरी लिहिली त्यावेळेला माऊलीचं वय आहे फक्त 16 वर्ष. आणि 16 वर्षी किती बुद्धिमान मुलगी असू द्या किती बुद्धिमान मुलगा असू द्या किंवा किती बुद्धिमान कुणी असू द्या तो 16 वर्ष फार झालं तर 2, 3, 4, 5, 10 भाषा शिकू शकतो. पण वयाच्या 16 वर्ष तो 56 भाषा शिकू शकत नाही. 56 भाषा शिकू शकत नाही. आणि ज्ञानोबाचं कौशल्य असं आहे 56 भाषा मराठीमध्ये आणून ज्ञानोबा ज्ञानेश्वरी तयार करतात. म्हणून श्रेष्ठ ज्ञानदेवा एक नाही 2 नाही 3 नाही पण ज्ञानोबाला काय ज्ञानेश्वरी संस्कृतमध्ये लिहिता नसते का त्यांना संस्कृत येत नव्हतं. ज्ञानोबाचे 5 ग्रंथ सध्या प्रसिद्ध आहेत. पैकी 6 ग्रंथ काही काही वारकरी मंडळीचं म्हणणे 6 ग्रंथ लिहिले होते योग वाशिष्ठ. परंतु योग वाशिष्ठ लिहिला किंवा नाही लिहिला किंवा लिहिला असता तर कुठे गेला त्याचा कुणालाही ताळमेळ नाही. परंतु 5 ग्रंथ ज्ञानोबाचे सर्वांना माहिती आहेत. ते 5 ग्रंथाचा अभ्यास जर आपण जर केला तर ज्ञानोबाने 5 ग्रंथांमध्ये फक्त 5 श्लोक संस्कृतमध्ये लिहिले. किती 5 ते कुठाडे अमृतानुभवामध्ये प्रारंभिक यदक्षरं मना खेयं मानंदं मज केवलम श्रीमन्निवृत्तीनाथे ते ख्यातं दैवतमहाशनी 5 श्लोक आहेत ते. पण 1000 जरी पंडित बसले ना बाबा आणि त्यानंतर सांगितलं 5 श्लोकांवरती व्याख्यान करा चिंतन करा किंवा लिखाण करा किंवा ग्रंथ लिहा
हजार पद्धतीने व्याख्यान करतील, हजार पद्धतीने लिखाण करतील, हजार पद्धतीने निरूपण करतील, पण ज्ञानोबरायला अनुभूत असणारा अर्थ त्यांच्या माध्यमातून प्रगट होईलच नाही, सांगता येत नाही. म्हणजे ज्ञानोबरायने आपल्या सर्व जीवनात लिहिलेले 5 संस्कृतमध्ये श्लोक आपल्याला कळत नाही. जर ज्ञानोबरायने 9033 वेळा संस्कृतमध्ये लिहिले असं आपल्याला काय माती पडली असते का? पण ज्ञानोबरायने विचार केला, जर जगाला जर ज्ञान द्यायचं असेल ना, तर आपल्याला त्या भाषेत देऊन उपयोग नाही, जगाला कळतं त्या भाषेत दिलं पाहिजे. आणि आतापर्यंत ही चुकी व्हायची. जगाला काय ज्ञान द्यायला कमी झाले नाही, पण जगाला ज्ञान आवाज कमी राहू द्या भाऊनी, जगाला जे ज्ञान देण्याकरता येतात का ती लोक जगाला कळतं त्या भाषेत ज्ञान देत नव्हते, आपल्याला येतं त्या भाषेत ज्ञान देत होते. तुम्ही पहा पाठीमागे ज्ञानोबरायांच्या पूर्वी ज्ञान नव्हतं असं नाही. ज्ञानोबरायांच्या पूर्वी ज्ञान देण्याकरता सर्वप्रथम जर कोण आले असेल तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा आले. कृष्ण म्हणते आणि भगवान श्रीकृष्ण परमात्माने ज्ञानाच्या कप्पा दोनदा मारल्या. नीट आहे का? कारण मोठी माणसं आहे ना फार गडबड करत बसत नसतात, तिथे ओढळ पाण्याला धडकाट फार म्हणतात. एक दोन टिपणं बसणारे असतात त्याला कुठं कुठं टिमकी वाचली तेवढंच असतं ते. पण मला एवढंच सांगायचं आहे, मोठी माणसं जास्त गडबड करत बसत नसतात. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासारखा ज्ञानी आणि जो घोरला तर त्याच्या घोरण्यातून वेद झाला हा वेदार्थ सागरो जया निद्रिताचा परमात्मा घोरला तर त्याच्या घोरण्यातून वेद निर्माण झाली. एवढा ज्ञानी तो. मग जागृतीमध्ये त्याने गप्पा जिथं जाईल तिथं गप्पा हलत बसायला पाहिजे होतं ना, तत्वज्ञान सांगत बसायला पाहिजे होतं ना. पण एक लक्षात ठेवा, तत्वज्ञानाच्या गप्पा मोठ्या माणसाच्या समोर मारायच्या नसतात. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने तत्वज्ञानाच्या गप्पा फक्त दोनदाच मारल्या, एकदा अर्जुनाबरोबर आणि एकदा उद्धवाबरोबर. अर्जुनाला निमित्त केलं आणि श्रीमद भगवद्गीता सांगितली, आणि उद्धवाला निमित्त केलं श्रीमद भागवत सांगितलं. श्रीमद भगवद्गीता सांगून माणसाने कसं जगावं ते सांगवलं, आणि श्रीमद भागवत सांगून माणसाने कसं मेलं पाहिजे ते शिकविलं. म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने भागवत आणि गीता सांगितली. या 2 ग्रंथासारखा ग्रंथ जगात कोणताच नाही. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय गेली गीता भागवत श्रवण अखंड चिंतन. आणि या भागाचा शेवट असा आहे, तुकोबाराय म्हणतात जी गीता आणि भागवत ऐकतात त्यांची मला सेवा घडावी, आणि जर त्यांची जर मला सेवा घडली तरी माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जगाला ज्ञान दिलं. कोणत्या भाषेत दिलं? संस्कृतमध्ये. कोणत्या ग्रंथातून दिलं? गीतेतून आणि भागवत. आणि गीता भागवत असा ग्रंथ नाही जे गीता आणि भागवत श्रवण करतात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला त्यांची सेवा करायची, आणि त्यांची जर मला सेवा घडली तर माझ्या भाग्याला पारावर राहणार नाही. म्हणजे एवढे महान 2 ग्रंथ आहेत. पण हे दोन्ही ग्रंथ कोणत्या भाषेत आहेत? संस्कृतमध्ये. आणि मी जर म्हणलं पश्चिम श्रवण स्पेशलची ग्रंथ नॅशनल गच्छान सोपान सोसान, मला काय तुमचं इम्प्रेशन टाकायचं नाही. मला फक्त एवढं सांगायचं, भगवद्गीतेसारखा महान ग्रंथ आहे जगात दुसरा कोणताच नाही. श्रीमद भागवतासारखा प्राणाची कीर्तन काळाचा म्हणून नाही ते एवढा महान ग्रंथ आहे, पण ते संस्कृतमध्ये आपल्याला काही कळतं काहीच कळत नाही. भागवताचं खरं तर जर तुम्हाला कळालं ना तर तुम्ही भागवताच्या पुढे बसणारच नाही. हे फक्त गप्पा चालल्यात वर. त्या अभिमन्यूनी दूध म्हणून पाण्यात खालवलेलं पीठ पिलं, जोपर्यंत त्याला खरं दूध प्यायला मिळालं नाही तोपर्यंत. तसं जोपर्यंत तुम्हाला भागवत कळत नाही तोपर्यंत तुम्ही या गप्पा ऐकणार. पूजनीय डोंगरेजी महाराज सांगायचे विद्यावाताम भागवते परीक्षा. किती अभ्यास आहे, किती मूल्य आहे हे भागवताच्या चर्चेवरून कळतं. मला याच्याकडे जायचं नाही, फक्त एवढं सांगायचं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जगाला ज्ञान दिलं, भागवतही सांगितलं, गीताही सांगितली, पण संस्कृतमध्ये आणि आपल्याला कळत नाही. म्हणून ज्ञानोबराय व्यासाने विचार केला, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ज्ञान सांगितलं, लोकांना कळलं आहे, आपण ज्ञान द्यायला जाऊ. व्यास ज्ञान देण्याकरता आले आणि व्यासाने 4 वेदाचं वर्गीकरण केलं. व्यासाने 10 उपनिषदांचं वर्गीकरण केलं. व्यासाने ब्रह्मसूत्र नावाचे सूत्र जगाला दिले. पण ब्रह्मसूत्र कोणत्या भाषेत आहे? संस्कृतमध्ये. वेद कोणत्या भाषेत वर्गीकरण केलेला? संस्कृतमध्ये. उपनिषद कोणत्या भाषेत आहे? संस्कृत. भलं ज्ञानोबरायांनी वर्णन केलं. उपनिषदे जी उदारी ज्ञान मकरंदी वर्णन केलं ते उपनिषदांचं, पण कोणत्या भाषेत आहे? संस्कृतमध्ये. कळलं नाही लोकांना. म्हणून शंकराचार्य भगवान आले आणि त्यांनी विचार केला मी जगाला ज्ञान देतो.
पण त्यांनी ब्रह्मसूत्रावरती भाष्य केलं. कोणत्या भाषेत केलं? संस्कृतमध्ये. त्यांनी उपनिषदावरती भाष्य केलं. कोणत्या भाषेमध्ये? संस्कृतमध्ये. त्यांनी वेद चूडामणी नावाचा ग्रंथ लिहिला. कोणत्या भाषेत? संस्कृतमध्ये. अनेक स्तोत्र लिहिली. कोणत्या भाषेत? संस्कृतमध्ये. म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यापासून तर भगवान शंकराचार्यापर्यंत सगळ्यांनी ज्ञान दिलं, पण ते संस्कृत भाषेमध्ये. आणि ज्ञानोबराय म्हणतात, जर मीही जर या लोकांना संस्कृत भाषेमध्ये ज्ञान दिलं तर मग त्यांच्यात माझ्यात फरक काय आहे? म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, माझ्या ज्ञानविराजाने काय केलं? तिरी संस्कृताची गहणे तोडून मराठी शब्द सोपाने रचिले धर्म निधाने श्री निवृत्ती देवी. उदाहरण द्यायचं झालं तर ज्ञानोबराय म्हणतात, आता तुम्ही सगळे आनंद दिला येतात, सिद्ध बेटामध्ये जाऊन ज्याला पोहता येत नाही तो इतर इथं करू शकतो का? नाही करू शकत, कारण तिथं पायऱ्या नाहीये. जर एखादा लहान लेकरू जर सिद्ध बेटात आंघोळीला गेलं वरतीकडं तर त्याला आंघोळ करता येते का? नाही, का तिथं पायऱ्या नाहीये. कारण पाण्यात गेला की गेला संपला. पण इथं घाटावर जर गेलं तर ज्या माऊलीला पोहता येत नाही ती सुद्धा पायरीवर बसून आंघोळ करू शकते. ज्या लहान लेकराला पोहता येत नाही तो सुद्धा पायरीवरती बसून आंघोळ करू शकतो. तसं वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र, भागवत, श्रीमद भगवद्गीता हे म्हणजे पायऱ्याला लिहिलेले हे तीर्थ आहेत. आणि या तीर्थांमध्ये आंघोळ तोच व्यक्ती करू शकत होता ज्याला संस्कृत भाषा येते तो. पण ज्ञानोबराय म्हणतात, माझ्या निवृत्तीनाथ महाराजांनी या सगळ्या तीर्थांच्या पायऱ्या त्यांना जोडलं, त्यांना तोडलं आणि या तीर्थांमध्ये उतरवण्याकरता पायऱ्या निर्माण केल्या. पण किती पायऱ्या निर्माण केल्या? 9031 ओव्या त्यांनी श्रीमध्ये. एक एक ओवी म्हणजे या तीर्थांमध्ये उतरण्याकरता निवृत्तीनाथ महाराजांनी आणि ज्ञानोबरायांनी बांधलेली एक पायरी आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, आता कोणी या ज्ञानेश्वरीमध्ये या, त्याच्यामध्ये उतरा, अवगाहन करा, ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. फलते येथे सद्भावे नहावे प्रयाग माधव विश्वरूप पहावे. आणि त्या परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर संसाराशी द्यावे योगदन. म्हणून ज्ञानेश्वरी ज्ञानोबराय निर्माण केली. या लोकांना जर यांनी ज्ञानेश्वरी वाचली तर यांना ज्ञान प्राप्त होईल. कारण ज्ञानेश्वरी वाचणारा कोणत्याही जातीचा असू द्या, कोणत्याही धर्माचा असू द्या, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, लहान असू द्या, मोठा असू द्या, त्याने ज्ञानेश्वरी वाचली की त्याला ज्ञान प्राप्त होतं. फक्त अट एवढीच आहे, ती भाव धरून वाचली पाहिजे. भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा हरी हरी दयाळू. भाव धरून ज्ञानेश्वरी वाचल्याबरोबर त्याला ज्ञान प्राप्त होतं म्हणजे होतं, त्याच्यात कुठल्याच प्रकारचा संशय नाही. मग ते मला कोणाला ज्ञान प्राप्त होतं? बुद्धिमानालाच होत असेल. ज्ञानोबराय म्हणजे नाही, ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वरद्या. किंवा अजून एक प्रमाणे ज्ञान होय मूढा अति मूर्ख. नुसतं मूर्ख नाही म्हणलं, किती मूर्ख माणूस असू द्या, त्याने ज्ञानेश्वरी वाचली की त्याला ज्ञान प्राप्त होतं, तो मोक्षाला प्राप्त होतोच. विठाला विठाला माझी ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल याचं प्रमाण नाही. ज्ञानेश्वरी ज्याला वाचता येत नाही अशा आमच्या 1000 लोकांनी नुसती ज्ञानेश्वरी ऐकली ना, आता इथं पारायण चालू आहे. ज्यांना वाचता येते ते भाग्यवान आहेत. पण ज्यांना वाचता येत नाही अशा लोकांनी या हॉलमध्ये बसून नुसते शब्द जरी ऐकले ना या ज्ञानेश्वरीचे, तर ज्ञानोबराय वर्णन करतात की ज्ञानेश्वरी ऐकल्याबरोबर त्यांना मोक्ष येते. मग ते मला ऐकणाऱ्याला मोक्ष म्हणले हो, वाचणाऱ्याला मोक्ष म्हणले हो. मग ज्याने ज्ञानेश्वरी पाठ केली, अर्थाचं चिंतन केलं, अर्थ रूपता प्राप्त करून घेतली, त्यांना काय? कारण प्रत्येक ग्रंथाच्या 3 पायऱ्या असतात. पहिल्यांदा शब्दाची सेवा, दुसऱ्यांदा शब्दाच्या अर्थाचं ज्ञान आणि तिसऱ्यांदा जो अर्थ प्राप्त झाला त्या अर्थाच्या स्वरूपाशी एकरूपता. जर ग्रंथ पाठ केला त्या अर्थाची एकरूपता प्राप्त झाली नाही तर मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पोथी वाचून काय करण्याचं नुसतं लोकांसांगे ज्ञान आपण कोरडे पाषाण. म्हणून ही जी ज्ञानेश्वरी आहे, ज्यांनी पाठ करून अर्थरूपता प्राप्त करून घेतली त्यांना तर मोक्ष प्राप्त होईल याच्यात नवं नाही. पण ज्यांनी नुसती वाचली त्यांना मोक्ष प्राप्त होतो. ज्यांनी कानाने ऐकले त्यांना सुद्धा प्राप्त होतो. लोक म्हणजे असं कसं काय? ज्ञानोबरायांनी सिद्धांत करण्याकरता दृष्टांत दिला. माऊली म्हणजे एका श्रीमंत माणसाने 3 मजली इमारत बांधली, पण माऊलीने हा उदाहरण दिला. केव्हा दिला? भेटाय का केव्हा उदाहरण दिले? हे 750 वर्षापूर्वी. त्या काळामध्ये साधे झोपड्यात राहायला नव्हत्या लोकांना. तर ज्ञानोबराय म्हणतात त्या काळात त्याकडे 3 मजली इमारत बांधली. आश्चर्य वाटलं, 750 वर्षापूर्वी 3 मजली इमारत बसल्या बांधली. पाहण्याकरता लोक जरा जास्त जमली. आता तो त्यांनी घर बांधलं होतं, तो मोठा माणूस होता, श्रीमंत होता. त्यांनी विनंती केली, बाबा हो तुम्ही आला तर कोणी जेवण केल्याशिवाय जाऊ नका, कृपा करून जेवण करून जा. ते म्हणजे जेवायला बसायचं, पण कुठं बसायचं? तुम्हाला एवढं घर कशा करता बांधलं? बसा ना आतमध्ये हॉलमध्ये. लोक जेवायला बसले पण जागा नाही पुरली. तो म्हणले, लोक म्हणजे जागा संपली, जागा पुरली नाही. तो म्हणलं मग दुसऱ्या मध्यात जा ना, वर बसा ना जाऊन. काही लोक वर जाऊन बसले तरी जागा पुरली नाही. ते लोक म्हणजे महाराज वरची पण जागा संपली हो. ते म्हणले मग तिसऱ्या मधल्यावर जा ना, आपलंच घर आहे, वर जाऊन बसा. आता 3 मधल्यावर लोक जेवायला बसले. मग तिथं असं केलं जातं का? पहिल्या मध्यात जेवायला बसले त्यांना बेसन भाकरी वाढा, दुसऱ्या मध्यात जेवायला बसले त्यांना चपाती भाजी वाढा, आणि तिसऱ्या मध्यात वर जेवायला बसले त्यांना श्रीखंड पुरी वाढा. असं करतो का? नाही. ज्ञानोबराय कसं वर्णन करतात? समर्थाची पंक्ती भोजने
तळलेल्या वरिल्या एकची पक्वाने. ज्ञानोबा म्हणतात श्रीमंत माणसाच्या घरी जेवायला गेल्याच्या नंतर खाली बसा, वर बसा, मधात बसा, कुठं बसा, पक्वान एकच मिळतं. त्याप्रमाणे श्रवणे आरते पठणे मोक्षोची लाभे. तुम्ही कशा वेळेला देत आहात? एक प्रदक्षिणा जपाची या बाहेर कोणी करती या. एक ते श्रवण विषय छाया सेविती याची. एक ते अवधानाचा पुढा विडा पाऊल घेतला देऊनी विगती का भरा अर्थ ज्ञानाच्या. ते निजबोधी दुरावरी भेटती कुणाला आत्मया श्रीहरी. परी मोक्ष प्रसादी सरी सर्वाही अति. ज्ञानोबा या 3 वयातून सांगितलं ज्ञानेश्वरी पाठ केली तरी मोक्ष, ज्ञानेश्वरी वाचली तरी मोक्ष, आणि ज्ञानेश्वरी ऐकली तरी मोक्ष. सिद्धांत सांगितले 3. पाठ केली तरी मोक्ष, ऐकली तरी मोक्ष, आणि पारायण केली तरी मोक्ष. तसं खाली बसलं तरी तेच जेवण, वर बसलं तरी तेच जेवण, आणि मधात बसलं तरी तेच जेवण. कारण ज्ञानोबाची पंगत घातली नाही सावी नाही. आणि तुम्ही गुलाबजामची पंगत घाला, सकाळी परत गुलाबजाम खावीशी वाटतात, इच्छा मरत नाही. ज्ञानोबाची पंगत कशी घातली? जयाने घातली मुक्तीची गवाही. आणि पंगत घालून काय केली? निगमिली ऐकला तरी मोक्ष मिळाला पाहिजे, आणि त्या ग्रंथाचं चिंतन जरी केलं तरी मोक्ष मिळाला पाहिजे. असा ग्रंथ निर्माण करण्याकरता काय माणूस काय रुचू लागतो का? येडे हलत चालते का त्याच्याकडे? मग असा ग्रंथ निर्माण करणारे ज्ञानोबा किती श्रेष्ठ असण्याचं लक्षात ठेवा. म्हणून श्रेष्ठ ज्ञानदेवा. आणि एवढंच नाही, श्रेष्ठ म्हणण्याचं कारण एवढं आहे, त्याचं कारण असं आहे कारण ज्याने हा ग्रंथ निर्माण केला तो ग्रंथ श्रेष्ठ आहे. नामामने ग्रंथ. मग ग्रंथ ज्ञानदेवी श्रेष्ठ का म्हणतात? अनेक ग्रंथ आहे. मी आताच गीता सांगून आलो, मी आताच तुम्हाला भागवत सांगून आलो. मग हे ग्रंथ श्रेष्ठ नाही का? आहेत. कारण भागवताचे लिखाण करणारे 80 वर्षाचे व्यास आहेत. त्यांच्या दाढी मिशा मस्त वाढल्यात, हात हातला, आणि ते पिकलेले आहेत, पांढरे झालेले आहेत. 80व्या वर्षी ते भागवत लिहित आहेत. आणि लिहिणारे कोण आहेत? आपल्याला सांगतायत. आणि लिहिणारे कोण आहेत? वक्रतुंड महाकाय गणपती बाप्पाला 11 वर्ष. पण ज्ञानेश्वरी सांगणारे कोण आहेत? 16 वर्षाचे ज्ञानोबा आहेत. आणि लिहिणारे कोण आहेत? सच्चिदानंद बाबा. काय चाललं होतं त्यांचं? वरात चालली होती मस्त. नाही, राम नाम. मला सांगा, जे ज्ञानोबा आहे मेलेल्या माणसाला जिवंत करतात, त्याला जिवंत करून त्याच्याकडे ज्ञानेश्वरी लिहून घेतात. मग मला सांगा, मेलेल्या माणसाकडनं जर ते ज्ञानेश्वरी लिहून घेतात, तर जिवंत माणसाने ज्ञानेश्वरी वाचलं तर ज्ञानोबा त्याला कुठे घेऊन जाते? त्याचा विचार करून पहा ना तुम्ही. म्हणून ज्ञानोबा मेलेल्या माणसाकडून सुद्धा ज्ञानेश्वरी लिहून घेतात, असा हा ग्रंथ आहे. म्हणून ज्ञानोबा श्रेष्ठ आहे. विठाला संस्कृत मध्ये ज्ञान सांगण्याची परंपरा होती, पण ज्ञानोबाने मोडून काढली. आणि जगाच्या पाठीवर पहिल्यांदा मराठी भाषेचं ज्ञान कोणालाच कोणी सांगितलं असं तर ते ज्ञानोबाने सांगितलं. ज्ञानोबाच्या पूर्वी ज्ञान सांगायचे मी सांगून आलो. शंकराचार्याने सांगितलं, व्यासाने सांगितलं, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, पण संस्कृत मध्ये ते ज्ञान लोकलं होतं. आणि समाजाचं हित कोणत्या भाषेमध्ये दिल्याच्या नंतर होतं हे कुणालाच माहिती नव्हतं. म्हणून वर्णन केलं. लोकले ज्ञान समाजाचं हित कशात आहे त्या भाषेत त्यांनी ज्ञान नाही दिलं. लोकले ज्ञान आतापर्यंत जी परंपरा होती संस्कृतमध्ये ज्ञान देण्याची भावना ती मोडून काढली.
आणि माऊलीला काय इंग्रजीमध्ये ज्ञानेश्वरी सांगता आली नसती. लक्षात घ्या, ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी इंग्रजीमध्ये सांगितली असती तर अख्या जगामध्ये प्रसिद्ध झाली असती, पण तुम्हाला मला कळली नसती. म्हणून ज्ञानोबाने विचार केला, माझी ज्ञानेश्वरी जगात प्रसिद्ध होऊ नये तर नाही हो, पण महाराष्ट्राच्या लोकांना ज्ञान झालं पाहिजे. म्हणून 56 वर्ष येत असताना सुद्धा काय स्वाभिमानी माऊलीच्या अंतकरणात मराठी भाषेविषयी ते माऊली वर्णन करतात. माझा मराठाची गोड बोलके, कशी म्हणली मराठी भाषा, अमृतातेही पैदा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मेळविन. वाक्य सांगतो फक्त त्या वाक्याचा विपर्यास करून घेऊ नका. मराठा मराठा मराठी मराठी म्हणू 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 या महाराष्ट्रातल्या लोकांचे मतदान घेऊन अनेक पुढाऱ्यांनी या महाराष्ट्रावर राज्य केलं. काय सांगू तुम्ही, काय घ्या, मराठा मराठा मराठी मराठी म्हणून जातीवाद करून भांडण लावून देऊन अनेक पुढाऱ्यांनी या मराठी मुलखावरती राज्य केलं. पण मराठी भाषेचा स्वाभिमान अंतकरणामध्ये धारण करून मराठी लोकांना मराठी ज्ञान पहिल्यांदा फक्त ज्ञानोबांनी दिलं. मराठीमध्ये पहिले फक्त जगाच्या पाठीमागे कोणी झाले असेल तर ते फक्त ज्ञानोबा आहेत. म्हणून ज्ञानोबाचं वर्णन अभंगाच्या 3व्या चरणामध्ये करतात. जिवंत लोकांना ज्ञान कळलं ना, जिवंत लोकांना ज्ञानेश्वरी कळलं ना, त्या ज्ञानेश्वरी तर पहिल्या 10 व 8व्या अध्यायातल्या जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ. म्हणजे आम्ही खूप वापरू त्या किती एमबी बिल झालेला असू द्या, किती शिकलेला, आणि मला त्या ज्ञानेश्वरीच्या वया वाचून दाखवा. सहित वाचतात जे व्यासपीठचा लोक असतात ते पहिले घोटत बसतात या कांतामध्ये, म्हणजे त्या ओव्यांचा उच्चारणच होत नाही तर त्या ओव्यांचा अर्थ आपल्याला कसा कळेल. म्हणून ज्ञानोबाची भाषेवरती किती प्रभुत्व तुम्ही पहा. पण ज्ञानोबाला विचारलं, माऊली एवढं ज्ञान तुम्हाला प्राप्त झालं आणि तुम्ही जगाला वाटून दिलं, कशा करता दिलं? ज्ञानोबाला म्हणतात केवळ फक्त लोकांना ज्ञान व्हावं हा एकच उद्देश आहे, बाकी दुसरा कोणताच नाहीये. म्हणून अनेक लोकांनी या जगाला ज्ञान दिलं, पण ज्ञानोबाने जसं दिलं तसं कोणीच नाही दिलं. कोणीच शुद्ध ज्ञान जगाच्या पाठीवर समाजाला मराठीमध्ये कोणी दिलं असेल तर ते ज्ञानोबाने दिलं. शुद्ध ज्ञान अनेक लोकांनी देण्याचा प्रयत्न केला, पण नाही जमलं. ते जे ज्ञानोबाने क्रांती करून दाखवली ना, ती क्रांती जगाच्या पाठीवर कोणालाच जमली नाही. कोणालाच अनेक लोकांनी प्रयत्न केला, अनेक साधू संतांनी प्रयत्न केला, पण पहिल्यांदा ओवी जर मराठीमध्ये कोणी लिहिली असेल तर ते ज्ञानोबाने दिली. पहिल्यांदा विनेहिनीचं प्रकरण जर जगाच्या पाठीवर जर कोणी लिहिलं असेल तर ते ज्ञानोबाने दिलं. म्हणजे मला सांगायचं काय, अनेक लोक अनेक साधू संत झाले, पण त्यांनी ज्ञान दिलं, पण ते देत असताना जातीपातीचा विचार केला. आता मला हे सांगा, उपनिषद ब्राह्मण शिकू शकतात का? नाही शिकू शकत, आजही नाही. परंतु ज्ञानोबाने हे ज्ञान देत असताना माऊली असं नाही म्हणले, माझी ज्ञानेश्वरी फक्त ब्राह्मणांनीच वाचा, माझी ज्ञानेश्वरी फक्त क्षत्रियांनीच वाचा, माझी ज्ञानेश्वरी फक्त मराठ्यांनीच वाचा. नाही नाही, यारी खरंच सांगा, ज्ञानोबाने हे ज्ञान देत असताना जातीपातीचा विचारच केला नाही. न पाहिया
जातीपातीचा विचार केला. मी एक दोन उदाहरण सांगतो, जास्त सांगू तुमचा टाइमपास करणार आहे. मला सांगा, परशुरामासारखा श्रेष्ठ धर्मधर्म या पृथ्वीतलावर झाला का? नाही. पण जर ज्ञान देत असला तरी फक्त ब्राह्मणालाच ज्ञान देईल, बाकी कोणाला देणार नाही. तर चोरून ज्ञान घेण्याकरता गेला तो, शाप देऊन टाकला. कारण चोरून माझ्याकडे ज्ञान घेतलं नाही का? जा जीवनात शेवटची वेळ ज्यावेळेला करशील त्यावेळेला मी दिलेलं ज्ञान तुला आठवणार नाही. पण भूमीवरती अर्जुनासोबत युद्ध करत असताना भूमीवरती कुरुक्षेत्रावरती अर्जुनाच्या बाणाने कर्ण मेला. खरं सांगा, कर्ण हा अर्जुनाच्या बाणाने मेला का परशुरामाच्या शापाने मेला? जर अभ्यास करून करण्याचं काय ताकद आहे? ज्ञानभरात तुम्ही महाभारत पहा, ज्या कर्णाने धर्मराजाला पकडलं सोडून दिलं, भीमाला पकडलं सोडून दिलं, नकुल सहदेवाला पकडलं आणि सोडून दिलं, युद्धाच्या आदल्या दिवशी कर्णाने असा बाण मारला, अर्जुनाचा धनुष्य उडून टाकला, अर्जुनाच्या रथावरला ध्वज उडून टाकला, आणि दुसरा बाण असा मारला की अर्जुनाचा हात छेदून तो हात रथाच्या चाकाला जाऊन गुंतला. त्याला धनुष्य उचलता नाही काही. दुसरा बाण जर कर्णाने जर सोडला असता तर दुसऱ्या क्षणी अर्जुनाचं मस्तक उडालं असतं. पण तेवढ्या काळामध्ये सूर्य अस्ताला गेला आणि कर्णाने तो पाहिला आणि कर्णाने विचारलं नाही मारायचे याला. आणि दुसऱ्या दिवशी परिणाम असा झाला, त्याच रणभूमीवरती अर्जुनाने अधर्म करून पुन्हा कर्णाला मारलं. मला तर विषय सांगायचं नाही, मला फक्त एवढंच सांगायचं आहे, ज्या कर्णाला मरावं लागलं त्या कर्माला केवळ फक्त जाती भेदाच्या ज्ञानाच्या द्वेषापोटी त्याला मरावं लागलं. जर जाती भेदाचा द्वेष जर त्या ठिकाणी पेटला गेला नसता तर कर्ण अर्जुनापेक्षा श्रेष्ठ झाला असता. केवळ फक्त जातीपातीच्या विचारामुळे त्याला मरावं लागलं. म्हणजे परशुरामासारखा श्रेष्ठ आतापर्यंत धनुर्वेदा झाला नाही, पण ज्ञान देत असताना जातीपातीचा विचार केला. किंवा ज्या अर्जुनाला ज्याने घडवलं, मी पार्थ द्रोणाचा केला धनुर्वेद मदत झाला. अर्जुन म्हणतो जगामध्ये पार्थ द्रोण माझी प्रसिद्ध झाली असेल, अर्जुनासारखा श्रेष्ठ धनुर्धर नाही असं कोणी जर म्हणत असेल, तो हा संग्राम हरू जिंतीला असं ज्ञानोबा जर म्हणले असते तर हे उपकार माझ्यावर कोण असते असते तर हे द्रोणाचार्याचे. आणि ज्या वेळेला द्रोणाचार्याकडे एकलव्य शिकण्याकरता गेला त्यावेळेला द्रोणाचार्य काय म्हणते, क्षत्रिय सोडून कोणाला ज्ञान देत नाही. म्हणजे पहा तुम्ही, काही महात्मे असे ब्राह्मण सोडून ज्ञान देत नाही, काही मध्ये ते क्षत्रिय सोडून ज्ञान देत नाही. पण जगाच्या पाठीवर केवळ फक्त माऊलीच असे झाले की त्यांनी ज्ञान देत असताना जातीपातीचा विचार केला नाही. जे येईल ते त्याला हे ज्ञान ज्ञानाप्रमाणे मुक्त कंठमाने. म्हणजे आजही आळंदीमध्ये जर एखादा विद्यार्थी शिकायला आला तर त्याची जात पाहिली जाते, त्याचा भाव पाहिला जातो. विठाला माणसाला ज्ञान देत असताना ज्ञानाप्रमाणे जातीपातीचा विचार करतील याच्यात नवल नाही, येण्याला ज्ञान देतात. पहिल्यांदा ज्ञानावराने ज्ञान जर कोणाला देतात, मानवाला नाही, सर्वप्रथम ज्ञानावराने ज्ञान एका रेड्याला दिले. म्हणून ज्ञानावरती अधिकार या जगामध्ये ज्याची इच्छा असेल त्याचा आहे ते ज्ञानावराने दाखवून दिलं. ज्ञान देवे रचिला पाया उभारी देवालया. का बरं? कारण ज्ञानावरा श्रेष्ठ आहे आणि काही करण्याची सत्ता त्यांच्या ठिकाणी आहे म्हणून माऊली करू शकतात. निर्माण केलेली आहे नाही, ज्ञानेश्वरी जगाच्या अज्ञानाकरताच निर्माण केली. ज्याच्याकडे माळ आहे, जे लोक भाविक आहे, ज्यांची श्रद्धा आहे, त्यांनी ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर त्याला ज्ञान प्राप्त होईल याच्यात नवल नाही. माऊली म्हणली माझी ही ज्ञानेश्वरी भूताने जरी वाचली भूत कळतं ना, आमुषाला नाश्ता पाला इकडे मला माहिती नाही, पण इकडे जरा जास्त आहे मराठवाड्यात वरच्या बाजूला. लय तुमच्या इकडे अजून काही जास्त आलेलं नाही, थोडं अजून पाहतो पण प्रमाण कमी दिसते जरा, इकडे जरा जास्त प्रमाण आहे. पण ज्ञानोबा म्हणतात भूताने जरी ज्ञानेश्वरी वाचली ना तर त्याला सुद्धा सत्वगुण प्राप्त होऊन त्याला ज्ञान प्राप्त होईल. कारण ज्ञान प्राप्त करण्याकरता सत्वगुण लागतो. सत्वा संजायते ज्ञान. आणि भूत म्हणजे कोण? तमोगुण ज्याच्या अंतःकरणात वाढला त्याला भूत म्हणायचं. पण ते माणसं जरी असलं तरी सुद्धा ज्ञानोबा म्हणतात खेचराची मना. आणि खेचर म्हणजे काय? खम म्हणजे आकाश. संस्कृत मध्ये आकाशाला खम, खम म्हणजे आकाश, आणि खम चरत ही खेचर. आकाशामध्ये कोण चालतात? भूतच चालतात. ज्ञानोबा म्हणतात अशा भूताने जरी ज्ञानेश्वरी वाचली तर सुद्धा त्याला सुद्धा ज्ञान प्राप्त होईल. आणि त्याच्याकडे माळ आहे, जे नामस्मरण करतात, जे आईवडिलांची सेवा करतात, साधू संतांची सेवा करतात, आळंदी पंढरपूरची वारी करतात, अशा शुद्ध मनाच्या लोकांनी जर माझी ज्ञानेश्वरी वाचली तर ज्ञानोबा वर्णन करतात, वाचली तर सोडा, अशा शुद्ध मनाच्या लोकांनी ज्ञानेश्वरी ऐकली तरी श्रवणासवे सुमना समाधी जुळे. समाधी प्राप्त करण्याकरता इंद्रियाला आवरावं लागतं, समाधी प्राप्त करण्याकरता मनाला आवरावं लागतं. आणि इंद्रियांना आणि मनाला आवरणं म्हणजे काय पोर खेळ नाही. ज्ञानोबा वर्णन करतात चक्रवाक आणि चक्रवाकीला विवेकाचं जेवढं दुःख होतं तेवढं मनाला आणि इंद्रियांना आवरताना होतं.
वासरा गाईच्या काशीला लागलेले वासरू आवडल्याच्या नंतर त्या वासराला गाईला जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना त्या मनाला आणि इंद्रियांना आवडणाऱ्या व्यक्तीला होतात. आईपासून एकुलतं एक बालक काळाने उचलून नेल्याच्या नंतर त्या आईला जेवढ्या वेदना होतात तेवढ्या मनाला आणि इंद्रियांना आवडणाऱ्या साधकाला तेवढ्या वेदना होतात. ज्ञानोबा म्हणतात मासा पाण्यातून काढला जमिनीवर टाकला तो जसा तळमळतो पाण्याकरता तसं ज्या व्यक्तीने इंद्रिय आणि मनाला आवडलं त्याला तेवढ्या वेदना होतात. म्हणजे ज्ञान प्राप्त करणे ते काही खाऊ नाहीये. ज्ञानोबा म्हणतात तसा मनाचा मान न करता आणि इंद्रियांना दुःख न देता ज्ञानश्री ऐकता ऐकता मोक्ष आहे. तसा मनाचा मान न करता आणि इंद्रिया दुःख न देता पुढं एक मोक्ष असे ऐकतात. श्रवणाची माझी म्हणून ज्यांनी ज्ञानेश्वरीची घेऊन पारायण केली आणि ज्यांनी ज्ञानेश्वरी ऐकली त्यांच्यासाठी भगवान त्रिलोक्य दुसरं कोणी नाही. ऐकल्याबरोबर समाधी प्राप्त होते मौली बोलले की नाही किंवा अजून एक ओळी नव्या सर्वांच्या पाठी तरी अवधान एक मग सुखासी सात होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे. माऊली म्हणजे तुम्ही जर कीर्तन प्रवचन ज्ञानेश्वरी जर चांगले ऐकले तर तुम्हाला समाधी प्राप्त होईल किंवा ब्रह्मसुख भोगण्याची योग्यता कुणाची काही प्राप्त होईल. मग तुम्ही काय कीर्तन कमी ऐकले, तुम्ही ज्ञानेश्वरीचे पारायण कमी ऐकले, तुम्ही प्रवचन कमी मोठमोठे कीर्तन करून पिले तुम्ही, मग का समाधी प्राप्त नाही झाली. तो बरं म्हणतात श्रवणाचे विषय पैसा येऊनी साम्राज्य होणे ज्ञानोबराय म्हणतात त्याला समाधी प्राप्त होते. तुकोबराय म्हणतात त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. मग आपलं झालं का नाही याचा अर्थ असा आहे तसं ऐकायला पाहिजे कसं आपण ऐकलं नाही. कसं ऐकायला पाहिजे ते ज्ञानोबराय सांगतात. कसं ऐकलं पाहिजे कारण श्रवणाच्या 3 पायऱ्या आहेत. श्रवण मनन आणि निधिध्यासन. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये याचे भाव बदलले. ज्ञानोबराय म्हणतात कसे ऐका जैसे शारदेची चंद्रकडे माझी अमृतकन भोवळे ती वेची ती वाढे चकोर कदमे. साधारण तुमच्या लक्षात आला ना तर गुणाचं कल्याण होऊन जाईल. ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही कीर्तन ऐकता, तुम्ही प्रवचन ऐकता, तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकता, तुम्ही अभंग ऐकता, तुम्ही भजन ऐकता, पण जसं ऐकायला पाहिजे तसं ऐकता का? मोबाईल खेळत कोण आले कोण गेले किती वेळ झाला काय केले जेवायला असं आयुष्यभर तरी ऐकायचं काय पदार्थ नाही पडणार. ज्ञानोबराय म्हणतात ऐका पण कसं. माऊली उदाहरण दिले चकोर. चकोराचं नाही चकोर तलगे. तलगे शब्द अर्थ होतो चकोराचं पिलू. तुम्ही चकोर पाहिला काय अतिशय छोटा पक्षी आहे आणि एवढा नाजूक एवढा ते आता बोलायला नाही पाहिजे पण उदाहरण करण्याकरता सांगतो. कोंबडीचं पिलू अंड्यातून निघाले पाहिलं का तुम्ही असं वगैरे करतात. त्यामुळे सांगत ते अंड्यातून बाहेर आल्या किती छोटा असतो त्याच्यावर हात धरून पाहतो किती नाजूक असतो. नुसता कापसाचा गोळा त्याच्या 1000 पट चकोराचं पिलू नाजूक असतं. कळलं का? ज्ञानोबराय म्हणतात मग अगोदर चकोराचं पिलू ते कुणाला शहाण ते एवढं ऐकणार आहे ते कुठे बसून नाही खात नसत. ते काय करतं माहितीये का चंद्र आकाशात उमलला की त्या चंद्राचा स्पर्श त्या कमळीला झाला की ते कमळ उमलतं. भाजपाचं नाही मी ज्ञानेश्वरीचं सांगायला लागलो त्याचा जसा तुम्ही दुसरीकडे ज्ञानोबराय म्हणतात त्याची चंद्राचा स्पर्श त्या कमळीला झाला की ते कमळ उमलतं. चकोराचं पिलू एवढं ऐकणार असतं ते उमललेल्या कमळात जाऊन बसतं. तिथं बसलं की त्या आकाशाकडे पाहतं चंद्रातून पडणारं अमृत ते एवढं एका प्रतिनिमित्त एवढं त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. मग ज्ञानोबराय म्हणतात तसं शरद ऋतूतल्या चंद्राचा स्पर्श झालेला कमळी उमलल्याच्या नंतर त्याच्या ते पिलू जाऊन बसतं अतिशय हळुवारपणाने त्या चंद्रातून पडलेलं ते अमृत पितं तसं श्रोत्याने ऐकलं पाहिजे तर त्याला मोक्ष प्राप्त होतो. विठाला कसं ऐका हे सांगितलं फक्त ज्ञानोबरायनेच म्हणून ज्ञानोबराय श्रेष्ठ ज्ञान देवा. पण एक असं घ्या नुसतं जर ऐकलं तर काही पदार्थ पडत नाही. जुने कीर्तनकार सांगायचे एक मूर्ती असते या कानातून गुणी घातली त्या कानातून निघून गेली नवे फुंकिले. काही काही मूर्ती असं असतात कानातून शब्द जातात पण कोणातून बाहेर पडतात काही कामाची नाही. पण एखादीच मूर्ती अशी असते तिच्या कानातून शब्द गेले की डायरेक्ट पोटात जातात. ज्ञानोबराय म्हणतात ऐकलेले जे ज्ञानेश्वरी आहे ऐकलेले जे कीर्तन आहे ऐकलेले जे शब्द आहेत ऐकलेले जे ज्ञान आहे ते ज्ञान ऐकले तर त्या ज्ञानाच्या त्या शब्दातले भाव व्यस्त आले पाहिजे. समजा एखादी उभी ओम नमोजी वेद प्रतिपाद्या जय सौवेद्या आत्मरूपा ही उभी आहे. ही उभी तुम्हाला ऐकायला मिळाली पण याचा भाव काय कळला बोला काय कळला याचा भाव. आणि ज्ञानोबराय म्हणतात ज्ञान हे शब्दाच्या टरफलाच्या आत असते. कळतंय का? भुईमुगाच्या शेंगा पाहिजे का त्या भुईमुगाच्या शेंगा ज्या असतात तुम्हाला जर खाण्याकरता दिल्या तर काय करतात तर कोणा सगळ्या शेंगाने फेकून द्यासात नाही. शेंगा दिल्याच्या नंतर माणूस काय करतो
तर आपण वरचे वरचे टाकतो आणि आत ते शेंगाने खातो. तसं या ओव्या ज्या आहेत ना त्या ओव्यांचे टरफलवरचे शब्दाचे टाकून द्यायचे, त्याचा भाव घ्यायचा. ज्ञानोबराय कसं वर्णन करतात, आहाच बोलाची वालिक फेडीजे आणि ब्रह्माची या अंगा धरीजे, मग सुखेची सुरवाळीजे सुखाची माझी. मग प्रश्न पडला माऊली त्या शब्दाचा भाव वेचायचा कसा? ज्ञानोबराय उदाहरण दिलं, तैसे भ्रमर परा गुणेती परी कमळ तळे मेनती तैसी परी आहे शिविती ग्रंथी येईल. माऊली म्हणजे जसा एखादा भुंगा येतो तो कमळावरती बसतो, किती वेळ त्या कमळावर बसला त्याच्यातला किती त्याने पराक्रम नेला त्या कमळाला सुद्धा लक्षात येत नाही. तसं श्रोत्याच्या मुखातून येणारे शब्द त्याच्यातला भाव आपण कधी वेचला तो श्रोत्यालाही कळाला नाही पाहिजे, त्या उभीलाही कळाला पाहिजे. असा भाव त्याला वेचता आला त्याला ज्ञान प्राप्त होतं. विठाला ऐकायचं कसं चकोराच्या पिल्याप्रमाणे, त्या शब्दाचा भाव कसा वेचायचा? ज्ञानोबराय म्हणतात भ्रमराप्रमाणे. पण वेचलेल्या भावापासून वेगळं राहायचं नाही, त्या भावाशी एकरूप होऊन जायचं. एकरूप कसं व्हायचं त्याकरता ज्ञानोबराय उदाहरण देतात. चंद्र कुठे आहे? आकाशात. कमळ कुठे आहे? जमिनीवर. पण त्या चंद्राच्या किरणाचा स्पर्श त्या कमळाला झाल्याबरोबर त्याच्या पाकळ्या अशा उमलतात आणि उमलल्याबरोबर त्या पाकळ्यावर हाताने ती चंद्राला आलिंगन देते. आणि कसं आलिंगन द्यायचं ही युक्ती फक्त कमळीलाच माहिती म्हणजे माऊली, बाकी कुणाला नाही. त्या आपुला ठाऊ न संडिता आलिंगे जे चंद्रूप प्रकटता हा अनुराग भोगता कुमुदिने जाणे. पुढची महत्वाची, ऐसे गंभीरपणे स्थिरावणे अंतःकरणे आतिला. तो नाही म्हणलं, तोची म्हणजे ज्याचा अंतःकरण असं तयार झालं त्याला ज्ञान मिळेल, बाकीच्याला नाही कळणार. मग प्रश्न पडला माऊली तुम्ही ऐका म्हणता चकोराप्रमाणे, भाव व्याचा म्हणता भ्रमराप्रमाणे, आलिंगन द्या म्हणता तुम्ही त्या प्रमाणे. पण असं श्रवण आतापर्यंत कोणी केलंय का? उदाहरण द्या एखादं. ज्ञानोबराय म्हणजे देतो ऐका म्हणून, अहो अर्जुनाची पंक्ती जे परिस्थिया योग्य होती ही कृपा करून संती अवधान द्यावी. ज्ञान सिद्धांतही सांगावा माऊलीनेच, आणि सिद्धांत पटण्याकरता दृष्टांतही सांगावा ज्ञानोबरायनेच. म्हणून श्रेष्ठ ज्ञान. काही लोक ज्ञान सांगतील पण ज्ञानाकरता सिद्धांत नाही सांगताना, दृष्टांत नाही सांगायला. काही लोक दृष्टांतात अख्खं कीर्तन घडवतील पण दृष्टांत कशा करता सांगितलं त्यांच्या लक्षात येत नाही. पण दृष्टांत आणि सिद्धांताचे सम्यक समन्वय सुमधुर समन्वय साधणारे पहिले संत जर कोणते असतील तर ते ज्ञानोबराय. एक दृष्टांत सिद्धांत कळण्याकरता ज्ञानोबराय 5-5, 6-6, 7-7, 8-8 काही ठिकाणी तर 10-10 देतात माऊली. आणि एखादा सिद्धांत समजून सांगण्याकरता उदाहरण द्यावा फक्त ज्ञानोबरायांनीच. ज्ञानदेव सांगणे दृष्टांताची मार साधूचे संगती करुणोपाय. पण ज्ञानोबरायांनीच ज्ञान सांगावं. आणि अशा महान ज्ञानोबराय जर आपल्या अंतःकरणामध्ये जर येऊन बसले तर आपल्या ज्ञानाची कमी नाही होणार. म्हणून माऊली तुम्ही आमच्या अंतःकरणामध्ये येऊन बसा आणि आम्हाला जाग करा अशी मागणी अभंगाच्या दुसऱ्या तुम्ही म्हणून ज्ञानोबराय म्हणजे जगाला जागृती करणारे संत सहज भेटले पाहिजे. पण कोणते संत? दाढवाडून हिंडणारे, आमच्यासारख्या चप्पे करून हिंडणारे, कमी वस्त्र घालणारे, पांढरे कपडे घालणारे. ज्ञानोबराय म्हणजे जर आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं नाही, नुसतं वेशांतर केलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्याच्याकडे पोट चांगलं जटिलो मुंडी लुंजित केश काशायांवर बहुकृत वेश पश्यन्न पिनच पश्यति मूढ
शंकराचार्य म्हणजे मस्त पांढरे शुभ्र कपडे घातले पण ज्ञान प्राप्त नाही झाले काय कामाचं आहे बैलने पांढरे आपल्यापेक्षा ज्ञानोबा म्हणजे भगवी कपडे घातले ज्ञान प्राप्त नाही झाले काय कामाचं आहे कुत्रे चांगले भगवी तुमच्यापेक्षा जप्पी केली आणि ज्ञान प्राप्त नाही झालं काय कामाचे कठीण लोक कमी काही जगमध्ये ते त्याचा अर्थ असा आहे ज्ञान प्राप्त करून घेणे ही मानवी जीवनाचं सर्वात श्रेष्ठ महत्वाचं साधन सांगितलं आणि ज्ञान प्राप्त होण्याकरता संत शिवाय दुसरा पर्याय नाही संताची संगती मनोमार्ग ही संत ओळखायची कशी आपण एक वाक्य सांगतो फक्त वाईट वाटून घेऊ नका शहरात पिढी कमी एवढे संत झाले आता पण ते संत कसे असावे ज्ञानोबा म्हणतात वर्षक सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो या कसे ते संत चला कल्पतरूचे आदर चेतना चिंतामणीचे गाव बोलते अजून कसे ते संत चंद्रमेचे अलांछन मार्गंडचे तापहीन ते सर्वही सदा सज्जन सूर्य काय मागितले या 3 ओव्यांमध्ये माऊलीने निवृत्तीनाथ महाराजांकडे प्रार्थना करत असताना पसायदानात मागणी मागितली हे दादा हे गुरु महाराज जर मी केलेले वाक्य तुम्ही संतुष्ट झाला असाल तर मला प्रसाद हे द्या हे मला पाहिजे ते द्या तुम्हाला पाहिजे ते नका देऊ आता विश्वात्मके जेने वागे तो शावे दोषोनी मजत द्यावे पसाय हे दान द्या मला कोणतं पुढच्या बद्दल मला सांगायचं नाही मला फक्त एवढं सांगायचं आहे निवृत्तीनाथ महाराजांकडे मागणी केली या लोकांना संत भेटले पाहिजे पण कोणते संत फक्त वेशांतर करणारे नाही ईश्वराशी एकरूप झालेले आणि जगामध्ये मंगळाचा वर्षाव करणारे संत भेटले पाहिजे वर्षाचा सकळ मंगळी आणि ते संत कसे पाहिजे ईश्वरनिष्ठ ईश्वराशी एकरूप झालेले ते संत असले पाहिजे ईश्वरापासून भिन्न नको आणि असे संत ज्यावेळेला जगामध्ये फिरू लागतात ना त्यावेळेला त्यांचं सामर्थ्य काय असतं ज्ञानोबा 9व्या अध्यायामध्ये वर्णन करतात ते संत पहाते विन पहावित योगे विनदावीत कैवल्य देवळा मग हे संत कसे असतात चला कल्पतरूची तुमच्या घराखाली बसले संत सगळे इच्छा पूर्ण होतात तसं या संतांच्या जवळ गेल्यानंतर सगळे इच्छा पूर्ण होतात कल्पतरूची बगीचा असे बगीचे संत भेटले पाहिजे चेतना चिंतामणीची चेतन असणाऱ्या चिंतामणीच्या झाड एक चिंतामणी हातात आता सगळे इच्छा पूर्ण होतात ज्ञानोबाने म्हणतात चिंतामणीचे गावच्या गाव आणि चेतन चिंतामणी सारखे संत या जगाला भेटले पाहिजे अजून बोलते जे अर्णव अमृत स्वर्गात नाही म्हणलं बोल का अमृत म्हणजे ज्ञानामृताचा वर्षाव करणारे संत या जगाला भेटले पाहिजे ज्ञानाचा प्रकाश देणारे पाहिजे पण तापले पाहिजे मार्कंड जे सूर्यप्रकाश घेतो पण तो काय करतो तो ताप दिल्याशिवाय राहत नाही आणि ज्ञानोबा संत कसे असतात ते जे सूर्य जैसे श्वज्वल पण त्याही सूर्याची उपमा देता येत नाही का तोही आस्तवे हे किडाळ चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदा होते म्हणून संत पाहिजे पण कोणते चंद्रमे जे चंद्रासारखी शीतलता देणारे पण लांछन रहित असणारे म्हणजे कलंक रहित आणि निष्कलंक संत जर या जगाच्या पाठीवर कोण असले तर नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका दयाची कितेची वाचिता निका ज्ञान होयाती भाविका अशा निष्कलंक ज्ञानोबाने जगाच्या कल्याणाकरता ज्ञानेश्वर सारखा ग्रंथ केला म्हणून ज्ञानोबा श्रेष्ठ आहे विठाला जो कोणी ज्ञानेश्वरी वाचेल जो कोणी ज्ञानेश्वरी ऐकेल जो कोणी ज्ञानेश्वरी जगाला सांगेल ज्ञानोबाने म्हणतात मी त्याला काय देईल कीर्तनकाराला 2 तासाचं काहीतरी दिल्या जातं काय दिलं जातं त्याच्यावर मला काही घेणे पण दिलं जातं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मग तसं ज्ञानोबाची सुद्धा एवढी मोठी ज्ञानेश्वरी लोकांना सांगायची म्हणल्यानंतर काहीतरी भेटेल ना त्याला ज्ञानेश्वरी ज्ञानोबाची वाचायची म्हणजे भाऊ त्याला काहीतरी देतील ना ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी ऐकायची म्हणजे ज्ञानोबा काहीतरी दे मारक्या माणसाची सेवा केली तर ती एवढे पैसे देतात आता ज्ञानोबाची सेवा करायची म्हणजे तर काय सामान्य आहे ज्याच्या दारा सोन्याचा पिंपळ आहे अंगात एवढं बळ आहे रेडा बोलतो मग हे ज्ञानोबाची जर तुम्ही सेवा केली तर तुम्हाला ज्ञानोबा काय देते ज्ञानोबा स्वतः सांगतात आणि हे एखाद्या आमदाराची खासदाराची किंवा मंत्र्याची किंवा पंतप्रधानाची ऑफर नाही हे काय वेळेस सम्राट चक्रवर्ती ज्ञानोबाची ऑफर आहे ज्ञानोबाने म्हणतात जे कोणी माझी ज्ञानेश्वरी वाचतील आणि या ज्ञानेश्वरीचा सेवक बनतील आपलं जीवन ज्ञानेश्वरीला समर्पण करतील मी त्यांना काय देईल काया मने वाचा जो सेवक होईल ईचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती गरी म्हणजे ही ज्ञानोबाची प्रतिज्ञा आहे ज्ञानोबा म्हणतात स्त्री असो तर पुरुष असो जो कोणी ज्ञानेश्वरी वाचेल ऐकेल किंवा लोकांना सांगेल ज्ञानोबा म्हणतात त्याला कैवल्याचा सम्राट चक्रवर्ती करतो किंवा पुन्हा त्याच्यासारखा प्रिय माणूस मध्ये जगात कोणीच नाही कारण या मूर्ती लोकांमध्ये
सर्वात श्रेष्ठ माणूस जर कोणता असेल तर ज्ञानोबा ज्यांनी बंगला बांधला, गाड्या घेतल्या, मोठ्या कंपन्या टाकल्या, 4-5 लग्न केले, बाहेर कपडे केले, असे लोक मला आवडत नाही माऊलीमध्ये. मला आवडणारे लोक जर कोणते असतील तर माऊली म्हणतात आणि ग्रंथोपजीवी एकच थांबा. ज्ञानोबा म्हणले या मूर्ती लोकांमध्ये विशेष माणूस तू आहे. कोण? ग्रंथोपजीवी. ग्रंथोपजीवी म्हणजे जो ज्ञानेश्वरीची पारायण केल्याशिवाय किंवा 5 कविता उभ्या वाचल्याशिवाय जो पाण्याचा घोट पेत नाही याला म्हणतात ग्रंथोपजीवी. आणि असा ग्रंथोपजीवी ज्ञानोबा म्हणतात मूर्ती लोकांत सर्वात श्रेष्ठ आहे. आणि मग मी त्याला काय देतो? माऊली म्हणजे दृष्ट. दृष्ट म्हणजे मूर्ती लोकांचं डोळ्याने दिसणारं सुख, आणि अदृष्ट म्हणजे स्वर्गातलं किंवा वैकुंठातलं सुख. ज्ञानोबा म्हणतात जो ज्ञानेश्वरी वाचतो त्याला इहलोकातले सुख प्राप्त होतं आणि त्याला परलोकातले सुख प्राप्त होतं. या जगाच्या पाठीवर असे काही ग्रंथ आहेत, ते ग्रंथाचं तुम्ही चिंतन केलं तर तुम्हाला फक्त मोक्ष प्राप्त होईल. इहलोकातल्या सुखाची गॅरंटी घेत नाही. काही काही ग्रंथ असे तुम्हाला फक्त गाडी, बंगला, पैसा मिळेल पण आत्मज्ञान तुम्हाला अजिबात मिळणार नाही. पण जगाच्या पाठीवर एकमेव ग्रंथ असा ज्ञानेश्वरी आहे. त्या ज्ञानेश्वरीचं पारायण, चिंतन, श्रवण किंवा लोकांना शिकवलं तर त्या ग्रंथाच्या माध्यमातून इहलोकातले सुख त्याला प्राप्त होतं आणि परलोकातले सुख प्राप्त होतं. असं सुख प्राप्त करून देणारा जगाच्या पाठीवर ग्रंथ जर कोणता असेल तर तो ज्ञानेश्वरी. आणि त्या ज्ञानेश्वरीचे लेखक जर आपल्या अंतःकरणात येऊन बसले म्हणून म्हणतात तुम्ही पैसोनी काय करा मज जागवा निर्धारे. माऊली जगाच्या पाठीवर अनेक लोकांनी जागा करण्याचा प्रयत्न केला समाजाला, पण समाज जागा झाला नाही. पण तुमच्या केवळ अस्तित्वाने आणि तुमच्या शब्दाने अख्खा समाज जागा झाला. का? कारण ज्ञानोबाचे गुण आपल्यासारखं नाही. कधी संपत नाही कधी आणि माऊली बोलायला लागले ना साज आणि बवाल विद्याचे रसाल शब्द ऐसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबा जर बोलायला लागले ना तुम्हाला गुळाच्या ठेप माहिती का? गुळाची ठेप. त्या गुळाच्या ठेपला जर मुंगळाची टाकला ना त्या मुंगळ्याला पकडा वाढा ते अर्धा तुटतो पण त्या ठेपेला सुरत नाही. तशा ज्ञानोबाच्या पोळ्या जर कानातून आत गेल्या आणि जर खराच जातवण वाढली असेल ना परंपरेतून शुद्ध ताऊन निघालेला त्याला असं वाटतं मला येऊन यायला आला तरी चालेल पण ज्ञानेश्वरी पासून मला फुटू नये. एकदा ज्ञानेश्वरी हातात आली की आता मरेपर्यंत ज्ञानेश्वरी माझ्याकडनं सुटू नये. आणि जो खरा वारकरी असतो ना तो माऊलीकडे एवढीच विनंती करतो. कोणती? माऊली मरेपर्यंत आता ही ज्ञानेश्वरी माझ्या हातातून सुटली नाही पाहिजे. आणि ज्याच्या हातातून ज्ञानेश्वरी सुटत नाही तोच खरा वारकरी. विठाला विठाला अक्षर नाहीये. साधचे गुणाचे नवे हे शास्त्र काही संसार जिरती शस्त्र आत्मा अवतर विधी मंत्र अक्षरी. ही जर तुम्हाला कळाली ना तुम्ही ज्ञानेश्वरी सोडून वाचणार नाही. तुम्ही महाभारत वाचला असेल तर कुंती एक पात्र आहे. त्या कुंतीला 5च मंत्र येत होते. किती? 5. त्या 5 मंत्रापासून तिला 5 पोरं झाले. तिला 3 झाले आणि माझ्याला 2 झाले. माहिती तुम्हाला सगळ्यांना इतिहास. मग जसा एक मंत्र म्हणला की देवदत्त बरोबर म्हणजे तिला मुलगा व्हायचा तसं ज्ञानेश्वरीतली एक एक ओवी जर तुम्ही चिंतनात केली तर एक एक ओवी म्हणजे एक एक मंत्र आहे. आणि त्या मंत्राच्या माध्यमातून काय होतं? आत्मा अवतरणे ते मंत्र. जर तुम्ही महाभारत युद्ध पाहिलं असेल तर ते एखादा अस्त्र म्हणण्याकरता तो मंत्र म्हणला की ते धनुष्यावर आपोआप अस्त्र यायचे. बरोबर आहे की नाही? तसं ज्ञानोबाची एक एक ओवी म्हणली की आत्मा परमात्म्यासमोर उभा राहतो. असा ग्रंथ निर्माण करणारे ज्ञानोबा जर आपल्या अंतःकरणामध्ये येऊन बसले तर काय होईल? तुम्ही पैसोने पण असे ज्ञानोबाचे शब्द म्हणजे साधने त्या शब्दामध्ये एवढी सुद्धा चुकी नाही. एवढी सुद्धा सुरुवातीलाच माझ्याकडून चुकी झाली. पुढे लक्षातच आली नाही. बरं झालं देव झाले नाही कधी ती चांगली गोष्ट आहे. पण ज्ञानोबा चुकून सुद्धा होत नाही. चुकून सुद्धा कारण व्याख्यानामध्ये काही दोष सांगितले त्या दोषांचा एक सुद्धा दोष ज्ञानेश्वरीमध्ये सापडत नाही. विरोधवाद कळू प्राणी ताप ढाळू उपहास छळू वर्म स्पर्श आटू वेगू बिंदाडू आशा शंका प्रतापणू हे संन्यासी अवगुणूची वाचन. व्याख्यानामध्ये हे दोष असतात. हे ऐकले होते का कधी आतापर्यंत? पण ज्ञानोबा म्हणतात या दोषातला एकही दोष माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये नाहीये. पण माऊली तुमचे शब्द कसे आहेत? ज्ञानोबा म्हणतात माझे शब्द म्हणजे कसे माहिती का? गुलाबजाम माहिती का? पहिल्यांदा तळतात, तळल्याच्या नंतर त्याला पाकात बुडवतात, पाकातून बुडवल्याच्या नंतर पुन्हा साखरेमध्ये त्याला घोळतात, मग तो गुलाबजाम भारी होतो. तसे ज्ञानोबा म्हणतात माझे ह्या ओव्या आहेत ना ते ओव्या कशा आहेत? माऊली म्हणतात हे सिद्धांताने भरलेले हे शब्द आहेत. प्रेमाच्या पाकामध्ये हे बुडवलेले आहे आणि आत्मरसाच्या अनुभूतीच्या साखरेत हे बुडवलेले आहे. की ब्रह्मरसाच्या सागरी चूप कळली मग ते
परमानंदे परमानंदामध्ये घोळलेली, ब्रह्मार्थाच्या सागरेमध्ये बुडविलेली आणि सिद्धांताच्या रसाने परिपूर्ण घडवलेली अशी शब्द आणि ते ज्ञानोबरायने ही ज्ञानेश्वरी आपल्याकरता निर्माण केली. म्हणून ही ज्ञानेश्वरी निर्माण करणारे ज्ञानोबराय जर आपल्या चित्तामध्ये येऊन बसले तर जीवनाचं कल्याण झालं. पण त्यांना आणण्याकरता श्रद्धा लागते, त्यांना आणण्याकरता विनंती करावी लागते. म्हणून ती विनंती अभंगाच्या पहिल्या चरणात माझे ऐकावे विनंती. ज्ञानदेवा श्रेष्ठामूर्ती तुम्ही वैसवणी अंतरे मर्दा गवा निर्धारी. आता काय वेळ पासून तुम्ही महाराज तुमच्या ज्ञानेश्वरीमध्ये फक्त अध्यात्म चालतं काय विज्ञान काही आलं की नाही? कारण आताचं युग मध्ये सगळे विज्ञानावर चालणारं युग आहे. पण एक लक्षात ठेवा, ज्ञानेश्वरीमध्ये जेवढं विज्ञान आलं ना जगाच्या पाठीवर तेवढं विज्ञान कोणत्याच ग्रंथामध्ये आलं नाही. कुठल्याच आता आपल्या हातामध्ये मोबाईल आहे, ही माईक आहे किंवा हे लाईट लागले, हे सगळं कशावर चाललं? विज्ञानाचं मूळ जर काय असेल तर वीज. हा आता ज्ञानोबराय ती वीज कशी निर्माण करायची या अवघ्या जर कुठे लिहिली असेल तर त्यांना मध्ये लिहिली. पण लोकांना विचारलं ना, अहो विजेचा शोध लावला तर थॉमस एडिसन येड्या तू येडा आहेस, कारण तू ज्ञानेश्वरी वाचले नाही म्हणून तुला अजून माहिती नाही की विजेचा शोध कोणी लावला. ते ज्ञानोबराय सांगतात उदकाचे जे आवेश, उदक म्हणजे काय? पाणी. आता कोणत्या धरणावर गेल्याच्यानंतर तिथं वीज निर्माण करतात. कशी निर्माण करतात? पाण्याच्या घर्षणातून निर्माण करतात की नाही? आणि ज्ञानोबराय म्हणतात उदकाचे आवेशे प्रगटले तेज लखलखित दिसे, म्हणजे विजेची कशी निर्मिती करायची ही विदेशी लोकांना कळालं, आपल्याने ज्ञानेश्वरी लोकांवरती घेतली. पण अजून महाराष्ट्रातल्या लोकांना कळालं नाही. पण गुरु डॉक्टर बाबासाहेब वाक्य सांगत असतात महाराष्ट्रातील लोक म्हणजे श्रीमंत मायबापाची दरिद्री मंडळी येते. वाक्य कळालं तुम्हाला? यांचा बाप ज्ञानोबराय आहे आणि यांची माय ज्ञानोबराय आहे, तरी सुद्धा या नालायकाला गजर म्हणायला वाटतात कीर्तनात. त्यांना हा भंग नाही सांगावे वाटत, त्यांना ओळख नाही सांगावे वाटत, गाणे म्हणावेशी वाटतात. आणि अशा नालायकाला हे नालायक बोलवतात. म्हणजे किती अवकाळ आहे संप्रदायाची. ज्ञानोबरायच्या भाषेत जर बोलायचं झालं तर निदैवाच्या परिवरी हाती सहस्तेवरी वरी बैसुनी उपवास करी का दरिद्रीची अशी आपल्या अरे गात्यासारखा ग्रंथ नाही आणि ज्ञानेश्वरीसारखा ज्ञान या जगामध्ये नाहीये. पण तरी सुद्धा आपली एक प्रवृत्ती, तुमची काय चुकी आहे? तुम्हाला ऐकायला समजत नाही, सांगणाऱ्यानेच अभ्यास करायला तर तुम्हाला काही माती सांगणार आहे. म्हणून मायबाप गाथा भागवत ज्ञानेश्वरी ऐका, जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. किंवा जगाच्या कल्याणाकरताच ग्रंथ झालेले आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांनी सोनं कसं निर्माण करायचं याचा शोध लावला होता. आणि ज्ञानेश्वरीमध्ये कितीतरी ओळी असे नानांधनी कुट सुवर्ण जैसे निहाळता साधारण, कितीतरी ओळी आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबरायांनी त्याचा सोन्याचा चर्चा केली. पण ज्यावेळेला हा ग्रंथ एकनाथ महाराजांच्या हातात आला आणि नाथ महाराजांच्या लक्षात आलं हे सोनं कसं निर्माण करायची ही प्रक्रिया जर ज्ञानेश्वरीत अशीच ठेवली
तर ज्ञानेश्वरीचा उपयोग लोक ब्रह्मज्ञानाकरता नाही करणार, वैराग्याकरता नाही करणार, विवेकाकरता नाही करणार, भक्तिप्रेमाकरता नाही करणार. लोक ज्ञानेश्वरी फक्त सोनं निर्माण करण्याकरताच वाचतील आणि ज्ञानेश्वरीला किंमत राहणार नाही. मग काही लोक म्हणतात नाथ मारतात तेव्हा काढून टाकल्या, काढून नाही टाकल्या, त्या 18 अध्यायात घालून दिल्या, काही पहिल्या काही दुसऱ्या अशा 18 अध्यायामध्ये. तुम्हाला जर वाटत असणार सोनं करायचं तर 18 अध्याय वाचा, चिंतन करा, त्या प्रक्रियेच्या ओव्या खाली एक मस्त लावा, करा सोनं निर्माण. नाही केलं तुम्हाला विचारा. पण एक वाक्य नाही का, ज्ञानेश्वरी वाचून तुम्हाला सोनं मिळेल की नाही मला नाही सांगता येणार, पण ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर तुमचं जीवन सोन्याचं झाल्याशिवाय राहणार. माणसाचं जीवन सोन्याचं करण्याकरता ज्ञानोबरायांनी हा ग्रंथ निर्माण केलेला आहे. माझी ऐकावी विनंती, ज्ञानदेवा श्रेष्ठा मूर्ती, तुम्ही पैसोनी अंतरी निर्धारी. रात्रभर तरी मी ज्ञानेश्वरीच्या संदर्भामध्ये बोलत असतो, रात्रभर तरी संपणार नाही एवढा हा महान ग्रंथ आहे. आणि तुम्ही बोलून बसला तेव्हा उद्देश एवढाच होता की एवढे लोक इथं पारायणला आलेत. मला बाबाने आल्याला सांगितलं होतं की ते मला म्हणजे 100-125 लोक पारायणाला बसले. म्हणून इथं आल्यानंतर हा 100-125 लोक पारायणाला बसले म्हणले ते. आणि मी कोणाची स्तुती करत नाही, मी मागापासून पाहतो. मी जेवढ्या एवढ्या उच्चारते ना, मला तुमचं नाव काढतो मागापासून मी विचार करतोय जितेंद्र महाराज. दुसरं काही नाही. आणि खरं सांगू का, जगत कळू नाही तर नाही कळू, ज्ञानेश्वरी कळाली जीवनाचं कल्याण झालं. येण्या लोकांनी आपल्याला मान नाही तर नाही मानू, ज्ञानोबरायांनी आपल्याला मानलं, जगाचं कल्याण झालं. येण्या लोकांनी आपल्यावरती प्रेम करण्याकरता ज्ञानोबरायांनी आपल्यावरती प्रेम करावं. आणि ज्ञानोबराय त्याच्यावरतीच प्रेम करतात, तो ज्ञानेश्वरी वाचतो. आणखी पूर्ण जो ज्ञानेश्वरी वाचतो तुमच्या जगामध्ये वाचतो. नाही कळालं तर जेवून घरी जाता नसतं. जर वाचायचं असेल, जगायचं असेल, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काहीतरी क्रांती करून जायचं असेल तर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ या जगात कोणता नाही. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला काय टाकलंय सांगायला, मी मुंबईचे माणसं किती धावपळ आमच्या माझं माहिती का तुम्हाला, लाईफ इन फास्ट, किती फास्ट जीवन आहे तुम्हाला काय माहिती. पण किती फास्ट असू द्या, नका 5 ओव्या वाचू, पण दिवसातून फक्त एकच ओवी वाचा, फक्त एक तरी उभी अनुभवावी. एक उभी जर अनुभवण्याच्या जीवनामध्ये किती परिवर्तन होते, अण्णा हजारे साहेबांना जाऊन विचारा. एकच उभी सारखं जीवन जगलं. आणि ती आध्यात्मिक क्षेत्रात किती काही सिद्धांताची उभी नाहीये. रजोगुण खवळलेल्या माणसाची प्रवृत्ती कशी असते त्या उभी सांगितले. नगरीची रचावी, जलाशय निर्मावे, महाभूमी लावावी नानावी. रजोगुण खवळलेल्या माणसाच्या अनुष्ठानाची उभी जर आणली तर जगात माणूस प्रसिद्ध होऊ शकतो. 9033 वयाचं चिंतन केलं तर माणूस कुठे निघून जाऊ शकतो. आणि अशी माणसाला वर घेऊन जाण्याकरता ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी केली आहे. म्हणून तुम्ही वैसोनी ज्ञानेश्वर अधिक मासाच्या निमित्तानं पवित्र असलेल्या इंद्रायणी मातेच्या तीरावरती सगळ्या परिसरातील मंडळींनी एकत्रित येऊन केलेला हा देखणा सोहळा आणि या सोहळ्यातील अतिही त्या आगाराची सेवा आहे. म्हणून काहीतरी संतांकडे मागायचं असेल तर फक्त एकच विनंती करायची, माऊली आमच्या हृदयामध्ये तुम्ही येऊन बसा. म्हणजे ज्ञानेश्वरी आमच्या हृदयामध्ये येऊन बसेल आणि ज्ञानोबराय त्याच हृदयामध्ये येऊन बसतील ज्या हृदयात ज्ञानेश्वरी बसेल. जिथं ज्ञानेश्वरी बसते तिथे ज्ञानोबराय येतात आणि जिथं ज्ञानोबराय आले तिथे ज्ञानेश्वरी येतात. आणि ज्ञानोबराय आणि ज्ञानेश्वरी त्याच हृदयामध्ये येतात जिथं ज्ञानेश्वरीचे पारायण होतात. कळलं? जिथं जो व्यक्ती ज्ञानेश्वरीचे पारायण करतो तिथे ज्ञानोबराय येतात आणि तिथे ज्ञानेश्वरी येते. सांगू का उदाहरण? पण वेळ संपत आलाय, परत कधी वेळ मिळाला परत कधीतरी बघूयात. झालेली सेवा विश्वभावनी ज्ञानोबरायांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणी, ज्यांच्याकडे आमचं अध्ययन झालं, माझे गुरुवरे परमपूजा आदरणीय प्रातस्मरण डॉक्टर नारायण महाराज जाधव, त्यांना सर्वजण आनंदाने प्रेमाने डॉक्टर बाबा म्हणतात. त्यांच्या सहवासामध्ये राहण्याचा योग आला आणि त्यांच्या मुखातून जे काही आम्ही ऐकलं ते तुमच्यासमोर 2 तास मांडण्याचा प्रयत्न केला. या श्रेणीमध्ये जे काही योग्य असेल ते माझ्या गुरुवर यांचं आहे. बोलण्याच्या मुखामध्ये एखादा अपशब्द गेला असेल, व्याख्यान करत असताना कधी कधी उलट उसणं आणावा लागतो, तेव्हा मुळमुळ करायला झोपी जातात. त्यापेक्षा थोडासा उत्साहाने बोलावं लागतं. ते बोलत असताना एखादा जाणीवपूर्वक शब्द असा सोडावा लागतो, एखादा झोपायला तो जागा होतो. तो काही मुद्दाम सोडायचा असतो, त्याला जागा करण्याकरता म्हणून बोलता बोलता एखादा शब्द गेला असेल चुकून पडत तर आपलाच एक लेखू समजा ना तरी बालक उघडा वाकुडाचं काम भावली ते चोच करून माऊली की जे पुन्हा एकदा फक्त जाता जाता एवढीच विनंती करी, गाथा भागवत ज्ञानेश्वरी वाचा, जीवनाचं कल्याण होऊन जाईल. विठ्ठल जय
मस्तक माझा पायावरील या वारकरी संतांच्या सर्व सज्जनांना विनम्रपणे अभिवादन करू. अधिक मासानिमित्ताने संपन्न होणारा हा 3.5 दिवसाचा महोत्सव आणि आजची जागराची सेवा या ठिकाणी हरिभक्तीपरायण आदरणीय श्री नरहरी महाराज सांगळे ज्ञानेश्वरी कंठस्थ आणि आपलं एक भाग्य मोठं की 3 दिवस ज्ञानेश्वरी कंठस्थ असणारे महात्म्य आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झालं आणि सर्वांनी ज्ञानेश्वरीचं महत्व काय हे या ठिकाणी प्रतिपादन करत असताना आता आमच्यासारखे जर ज्ञानेश्वरी पाठ असते तर आम्ही कुठे असतो हे सांगता येत नाही, पण महाराजांची ज्ञानेश्वरी पाठ असताना देखील त्यांचा विनय किती ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात सांगायचं म्हणजे फळलिया तरुची शाखा सहजे भूमीसी उतरे निखा तैसे जीव मात्र शिका हालावती अखंड गर्वता होणी असती तयांची विनय हेची संपत्ती जे जय जय मंत्रे अंकिती माझ्याची आहे. अशा प्रकारे त्याची ज्ञानेश्वरी पाठ देखील अतिशय नम्रता आणि डॉक्टर नारायण बाबांच्या सानिध्यामध्ये राहण्याचा योग त्यांच्या जीवनात आणि असे जीवन जगत असताना आणि जवळजवळ ब्रह्मचारी म्हणतात सगळेच बरीच महात्मे या आळंदीमध्ये आहेत. पण आता आपल्याला लागले तिनेही तसेच आहेत आणि म्हणून त्यांचा फार मोठा अधिकार आहे. मला काही त्यांचं एवढं वर्णन करता येणार नाही, कारण आम्ही नेहमी सांगत असतो दुजया थाव कोडे ते तर परेसी वैखरी पुढे तो तुम्हाला कोडे कोंडे वाणवासी या लागे आता स्तुती साठवणे निवांता चरणी ठेवीचे माता याची बली. त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो आणि या ठिकाणी महाराज आल्याबद्दल त्यांना या ठिकाणी वस्त्र आणि श्रीफळ या काय द्यावे अशी मागे उतराय ठेविता पाय असंच प्रेम महाराज राहू द्या. आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाकरता आपल्या पनवेल भागातील काही मंडळी आलेले आहेत. त्याच्यामध्ये आमचे करंजुळे वागेश्वर ढाब्याचे मालक या ठिकाणी या. त्याचप्रमाणे या भागातील नगरसेवक आदरणीय श्री सोमनाथजी कुराडे आले या. कुराडे साहेब या, सगळे कुराडे मंडळीच आहे. चे सन्मानित नगरसेवक सोमनाथजी कुराडे, त्याचप्रमाणे महेशदादा कुराडे आणि अभिषेक कुराडे, तेव्हा यांनाही आमच्या मार्केट संप्रदायाच्या वतीनं त्यांना शाळांनी श्रीफळ देऊन वागडे साहेब बघा. आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि आमच्या मार्केट संप्रदायाचे उपाध्यक्ष आदरणीय वागडे साहेब त्यांचा सन्मान करतील. आणि कुराडी साहेबांना आमची एक विनंती आहे की आमचा हा जो रस्ता आहे, रस्ता छोटासा रस्ता आहे, तेव्हा तो त्यांनी लवकरात लवकर करून द्यावा असे आमचे मंडळाच्या वतीनं. आणि महेशदादा कुराडे आणि हे संपूर्ण मला वाटतं खंडोबा मंदिराचं काम महेशदादांकडेच होतं आणि उत्कृष्ट असं त्याने काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे अभिषेकजी कुराडे या ठिकाणी आपण आल्याबद्दल आपले सर्वांचे पुनश्च आभार मानतो आणि भोजन की देशात जाऊ नये अशी विनंती. तारखेला आपल्या आमने गावातील आदरणीय आपले जितेंद्रजी महाराज पाटील ज्यांनी 4 वर्ष योग मानस शिक्षण संस्थेत अभ्यास करून
आणि अशा प्रकारे चांगल्या प्रकारचे उत्कृष्ट कीर्तनकार झालेले आणि त्यांची कीर्तनाची सेवा येत्या 26 तारखेला माऊलीच्या मंदिरामध्ये होणार आहे. तरी ज्याला ज्याला जमेल त्यांनी त्या कार्यक्रमासाठी येण्याची ही विनंती. आणि आजचे जे अन्नदाते आपल्या वारकरी संप्रदायाचे प्रचारक की ज्यांना सगळं तोंडपाणी असे आमचे मधुकरजी पाटील या ठिकाणी आलेले आहेत. या फार मोठी सेवा त्यांची वारकरी संप्रदायाची आहे आणि सगळ्या गाड्यांचे नंबर सगळ्यांचं त्यांना ज्ञान आहे. महाराजांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतो. आमचे पनवेल वरून दिनकरजी महाराज या ठिकाणी आहे, त्यांचाही या ठिकाणी सन्मान होतो. या पनवेल वरून आले तुम्ही. आपल्या भागातील सगळे म्हणजे गायनाचार्य मृदुंगाचार्य आमचे रोशन असतील, त्याचप्रमाणे आमचे प्रसादजी असतील, ही सर्व मंडळी आहेत. पंढरनाथ पाटील, मयूर बेळेकर, इमान काही, ही सर्व मृदुंगाचार्य मंडळी सगळे उपस्थित आहे. आणि त्याचप्रमाणे गायनाचार्यांचे असतील, विठोबा महाराज असतील, सगळीच मंडळी या ठिकाणी आपले गोरख महाराज आहेत, सगळे आमचे कीर्तनकार मंडळी बरीच आहेत या ठिकाणी. भाऊ महाराज असतील, जितेंद्र महाराज असतील, सगळी परिसरातील सगळी मंडळी आज उपस्थित आहेत. तेव्हा सगळ्यांचं मी या ठिकाणी शब्दसुमनाने आभार मानतो. आणि उद्याच्या काही सूचना आहेत या कार्यक्रमासाठी आमचे शंकर जी गुळवी आणि आपल्या सगळ्या वारकऱ्यांना प्रेम करणारे आणि दरवेळेला आपल्याला काही ना काही देणगी देणार ते आहेत. उद्या त्यांचा सत्कार करू आपण. आणि या ठिकाणी उद्या आपण प्रकाशचे माळी पनवेलचे आमचे मित्र हे या ठिकाणी येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. आणि उद्या बरोबर 6 वाजता आपली नगर प्रदक्षिणा होणार आहे. तेव्हा सर्वांनी लवकर उद्या 5 वाजता सगळे उठायचे आणि 6 वाजता बरोबर आपली नगर प्रदक्षिणा सुरू होणार. महिलांना विनंती आहे की जेवढे ग्रंथ आहेत ज्ञानेश्वरी ग्रंथ हा प्रत्येकाने डोक्यावर घेऊन आपल्याला प्रदक्षिणा करायची. नाही वाचले आपण तरी ते डोक्यात शेरल्याशिवाय राहणार नाही. दुसरा ग्रंथ डोक्यात ठेवला ना, डोक्यावर ठेवला तरी डोक्यात शेरल्याशिवाय राहणार नाही आणि घरी भांडण होणार नाही. सगळ्यांना विनंती आहे. आणि आता काही तेवढी गर्दी नाही, आपण लवकरात लवकर आपली प्रदक्षिणा होईल आणि तिथून आल्यानंतर आपण या ठिकाणी कीर्तनाचा